करतोय. ठीक आहे. सो बाय द टाइम बाकीचे लोक येत आहेत आणि लास्ट टाइम पेक्षा अटेंडन्स खूप चांगली आहे. त्यामुळे मी आय बिलीव्ह की खूप म्हणजे बेटर आहेत लास्ट टाइम पेक्षा ऍटलीस्ट. नाही नाही, एकाच हॉस्पिटल मधले जास्त लोक आहेत असं माझं म्हणणं आहे. अटेंडन्स चांगलं आहे. पण हा म्हणजे बांबडे कारण की हॉस्पिटल. लास्ट टाइम ते एक एक दोन दोनच यायचे. हा. ऍटलीस्ट आता भामरे दिसतंय, श्री अनगा दत्ता दिसतंय, त्यानंतर स्पर्श हॉस्पिटल पण यायचं. आदित्य हॉस्पिटल आणि स्पर्श हॉस्पिटल कन्सिस्टंट होते. आता एक 746754 म्हणून काहीतरी नंबरनी जॉईन झालेत. ते कोण आहेत? व्हिडिओ ऑन आहे पण तुमचा ऑडिओ म्यूटवर आहे. सो प्लीज आम्हाला आयदर सांगा की कुठल्या हॉस्पिटलमधून आहात. रिअलमी नार्झो प्राईम. तो जे नवीन आलेले आहेत त्यांना मी एकदा त्यांना मी परत एकदा. स्वतःला इंट्रोड्यूस करून देतो, ठीक आहे? कारण की आय बिलीव्ह की खूप सारे हॉस्पिटल असे आहेत, खूप सारे नाही पण एक दोन हॉस्पिटल तरी असे असतील की ज्यांनी ज्योत्स्ना मॅमला पण बघितलं नसेल आणि मला पण बघितलं नसेल, ठीक आहे? सो गुड आफ्टरनून. मी डॉक्टर मंजित. मॅडम आल्या. आणि त्या साईडनी गुप्ते हॉस्पिटलमधून डॉक्टर ज्योत्स्ना मॅम आहेत. सो आम्ही दोघं तुमचं जे कॅपॅसिटी बिल्डिंग स्किल एनहान्समेंटचे जे लेक्चर्स आहेत, सेशन्स आहेत ते कंडक्ट करणार आहेत. आणि बेसिकली मी तुमचं थेरॉटिकल सेशन जे आहे ते कंडक्ट करतो आणि अ, ज्योत्स्ना मॅम तिकडून आपल्याला रिव्हिजनच्या वेळेस डेमॉन्स्ट्रेशन मोस्टली दाखवतात, ठीक आहे? कधी कधी आम्ही इंटरचेंजही करतो. सो जे नवीन आहेत त्यांना ही गोष्ट मी परत एकदा कन्वे करतोय, ठीक आहे? आणि जसं अमिता मॅडम म्हटलं की 5 मिनिटं अजून वेट करूया आपण आणि देन विल स्टार्ट. आजचं जे सेशन आहे ते आपण मंजित सर, हम्म, तुम्ही त्यांना काय आठवतं का बघा ना. काय काय त्यांना काही मागचं आठवतं का बघा ना. ओके. तो काही आपण सांगा. बाय द टाइम असे काही रॅन्डम क्वेश्चन्स विचारतो मी तुम्हाला. अँड घाबरू नका बिलकुल. तुम्हाला जे आठवतं जे येतं ते सांगा, ठीक आहे? लास्ट टाइम आपण जे जीव तोडून तुम्हाला शिकवलेलं आहे, तुम्ही ऐकलंय की नाही ऐकलंय आय डोंट नो. बट देन येस, इट इज एक्सपेक्टेड की तुम्हाला आलं पाहिजे, ठीक आहे? सो मला सांगा, 75 ग्राम OGTT टेस्ट कशासाठी करतो आपण आणि ती कशी कंडक्ट करतो? मी एखादं नाव, रॅन्डम नाव कॉल आउट करतो, ठीक आहे? मी स्पर्श हॉस्पिटलला विचारतो, ठीक आहे? कारण की स्पर्श हॉस्पिटलने कन्सिस्टंटली अटेंड केलेलं आहे, मला माहिती आहे. पण खूपदा असं दिसायचं की स्पर्श हॉस्पिटलचा लोगो दिसतोय फक्त आणि समोर कोणीच नाहीये. त्यामुळे लेट मी चेक की त्यांना आठवते की नाही 75 ग्राम OGTT. शुगर आहे की नाही आहे त्याच्यामुळे चेक करतात. पहिलं फास्टिंग करतात. त्याच्यानंतर आमच्या इथे 1 लिटर पाण्यामध्ये हम्म. जीजीटी हे करतात आणि ओके. 2 तासानंतर चेक करतात. ओके. त्याच्यानंतर पाणी घेतल्यानंतर अजून 2 तास थांबतात, ते ओके. करतात. 2 वेळा चेक केलं. ठीक आहे. सो तुम्ही फास्टिंग पण करता म्हणजे पेशंटला, लेडीला तुम्ही न खाता बोलवता, हो. ठीक आहे? पण याची गरज आहे का? फास्टिंगची गरज आहे का जर तुम्ही OGTT परफॉर्म करताय तर? 75 ग्राम OGTT हो. टॉलरन्स टेस्ट जर करायची आहे तर फास्टिंगची गरज का बरं लागते? तुम्ही अं, पीपी करत असाल तर ठीक आहे, फास्टिंग पीपी. आणि 75 ग्राम OGTT का बरं करतो आपण? कशासाठी करतो आठवतं तुम्हाला मी कशासाठी सांगितलं होतं? डायबिटीज शोधायचं आहे तर डायबिटीज तर तुम्हाला असाही मिळू शकतो. असाही रॅन्डम ब्लड शुगरने पण येतो, फास्टिंग पीपीने पण येतो. OGTTच का करायची आहे? पावडर देऊनच का करायचं आहे? कुठला डायबिटीज शोधायचा आहे आपल्याला? सांगा. बाळाचं. हम्म? नाही आठवत. बरं, मी दुसऱ्या कोणाला विचारू आता? आदित्य हॉस्पिटल तुम्हाला आठवतंय? कुलकर्णी हॉस्पिटल. जेस्टेशनल डायबिटीज. जेस्टेशनल डायबिटीज. आता जेस्टेशनल म्हणजे काय? प्रेग्नन्सी वाला पिरियड. जेस्टेशनल पिरियड कशाला म्हणतो आपण? जो प्रेग्नन्सी वाला पिरियड आहे. जो डायबिटीज फक्त प्रेग्नन्सी मध्ये होतो, तो क्रॉनिक नसतो, तो फक्त प्रेग्नन्सी मध्ये होतो, तो डिटेक्ट करण्यासाठी OGTT टेस्ट करतो. आता टेस्ट तुम्ही बरोबर सांगितली.
पण फास्टिंग बोलवणं हे नेसेसरी नाहीये. ती स्वतःच्या मर्जीने काही खाऊन आली नसेल तर ठीक आहे, तुम्ही ते असंही करू शकता. बट जर तिला खायचं असेल, पार्लेजी बिस्किट खाऊन आली आहे किंवा भाकरी खाऊन आली आहे, नाश्ता करून आली आहे, तर चालतं, ठीक आहे. आपण जसं आरबीएस करतो तसंच, फक्त एवढं मेक शुअर करायचं आहे की मधल्या पिरियडमध्ये जेव्हा तुम्ही 75 ग्राम ग्लुकोज 300 ml पाण्यामध्ये देता, त्याच्यानंतर तुम्हाला तिला काही खायला नाही द्यायचंय. प्लस तुम्हाला बघायचंय की ती उलटी करते की नाही, ऍटलीस्ट 15 ते 20 मिनिटापर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे पण बघायचंय की ती जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करत आहे, ठीक आहे. सो स्पर्श हॉस्पिटल, मला सांगा की कधी कधी बोलाल तुम्ही डायबेटीस आहे, जेस्टेशनल डायबेटीस? पावडर तर दिली तुम्ही प्यायला तिला, पावडर विरघळवून ग्लुकोज दिलं प्यायला. आता टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कसं कळणार की डायबेटीस आहे, जेस्टेशनल डायबेटीस आहे की नाही आहे? कसं कळणार? नाही, स्पर्श हॉस्पिटल तुम्ही सांगा, अनम्यूट करा आणि सांगा. तुम्हाला आरबीएस मध्ये कसं कळतं की डायबेटीस आहे की नाही? आरबीएस मध्ये कसं कळतं ते सांगा चला. कसं कळतं आपल्याला? रॅन्डम ब्लड शुगर घेतली आपण, तर किती रेंज, किती किती वरती गेलं, किती शुगर एमजीडीएल आलं, तर मग तुम्हाला अं, समजतं असं की डायबेटीस आहे म्हणून, अँटी डायबेटिक सुरू करायला पाहिजेत म्हणून. जे पण काही रेंज माहित असेल ते सांगा स्पर्श हॉस्पिटल. तुम्ही हे ऐकलेलं आहे आधी पण. चुकलं तरी चालेल, काही हरकत नाही. परत आपण याच्यासाठी शिकवतोय, कारण की तुम्ही लास्ट टाइम सिरियसली ऐकलेलंच नाहीये, ज्यांनी पण अटेंड पण केलं त्यांनी, ठीक आहे. बाकी तर खूप सारे हॉस्पिटल माझ्यासाठी नवीन पण आहेत, पण जे मला आठवत आहेत ज्यांनी अटेंड केले, मी त्यांनाच विचारतोय. बरं, आदित्य हॉस्पिटल तुम्ही सांगू शकता कसं डिसाईड करणार आपण डायबिटीस आहे म्हणून? More than 150 mg per DL असेल तर. 140, ठीक आहे, मोर दॅन 140. सो 140च्या अबो असेल तर त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो. आता जेस्टेशनल डायबिटीस मलायटस डिटेक्ट करणं गरजेचं का बरं आहे? का बरं? जेस्टेशनल डायबिटीस मलायटस डिटेक्ट करून काय भेटणार आहे आपल्याला? पॉलीहायड्रोनस असू शकतं, कंजनायटिस करेक्ट, या अनामोलिस. करेक्ट. सो जर ती जीडीएम मध्ये राहिली पूर्ण 9 मंथ्स, तर आयदर पॉलीहायड्रामिनस होऊ शकतं. आपल्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट पॉलीहायड्रामिनस. पॉलीहायड्रामिनस ही अशी कंडिशन असते की ॲमनिओटिक फ्लुइड एक्सेस होऊन जातं आणि त्यामध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. बेबी मोर दॅन नॉर्मल साईज होऊ शकतं आणि त्याच्यानी बर्थ एस्फिक्सिया पण होऊ शकतं बर्थच्या वेळेस, ठीक आहे. बेबी यायला प्रॉब्लेम होतो, ऑब्स्ट्रक्टेड लेबर होतं, त्यानंतर कंजेनेटल अनॉमलीज होऊ शकतात. पॉलीहायड्रामिनस हा सगळ्यात मोठा मेजर कन्सर्न आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? डायबिटीस कंट्रोलमध्ये ठेवावं लागतं, जर ती जेस्टेशनल डायबिटीसमध्ये असेल तर. तर जेस्टेशनल डायबिटीसमध्ये आहे की नाही हे डिटेक्ट करणं त्यासाठी गरजेचं असतं, ठीक आहे. बरं, स्पर्श हॉस्पिटल, मला ही एक एकदम सिंपल क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. आयडियल एएनसी विजिट किती असायला पाहिजेत? किती वेळा बोलवायला पाहिजे आपण आयडियली, हे तरी सांगा. स्पर्श हॉस्पिटल, तुम्ही अनम्यूटच करत नाहीयेत. तुम्ही म्यूटवरच बोलताय का? मला आवाज नाही येते. बरं, बाकी कोणतं नवीन हॉस्पिटल सांगू शकतं की? कुलकर्णी हॉस्पिटल आलेलं आहे रे. हा, कुलकर्णी हॉस्पिटल पण त्यांनी पण अटेंड केलेलं आहे. हा, त्यांनी तर सांगितलं कुलकर्णी कुलकर्णी. हॉस्पिटल तुम्ही सांगू शकता किती आयडियल विजिट असायला पाहिजेत, एएनसी विजिट? कुलकर्णी हॉस्पिटल कुठे? मला विंडो तर दिसत नाही मॅडम, आय डोंट नो. हा, सुहासना आहे. सुहासना. येस. अजून एक होतो कोणतरी, हे बघ, ज्योती राठोड. अच्छा, ते पण याच्यातूनच आहेत का? ओके, ठीक हम्म. आहे. ठीक आहे. बाय द टाइम प्लीज 7474 काय, 746754 ब्लू कलरच्या कोट मध्ये एक सिस्टर बसलेले आहेत, वरती फॅन चालू आहे. ते कोणत्या हॉस्पिटल मधून आहात ते सांगा मला फक्त, मी तुम्हाला रिनेम करतो इथून. शालिनी देवी नर्सिंग होम चोपडा.
शालिनी देवी मधून आहेत का तुम्ही? ओके. तुम्हाला रिनेम करता येतं मॅडम? डॉक्टर आहेत तुम्ही की नर्स आहेत? नर्स. नाही नाही, तुम्ही नाही. ज्या मी स्पर्श. दुसऱ्या विचार, शालिनी देवी तुमच्या कोटवर पण दिसते, तुमचा पर्पल आहे. एक ब्लू कलरच्या कोटवाल्या मॅडम आहेत, मला वाटलं तुमच्याच हॉस्पिटल मधून आहेत त्या. नाही सर, ममता. स्पर्श हॉस्पिटल आहे. स्पर्श हॉस्पिटल. ओके ठीक आहे. तुम्हाला रिनेम करता येत नसेल तर मी आजसाठी करतो. पण देन तुम्ही शिकून घ्या, ठीक आहे? कारण की स्पर्श हॉस्पिटलची दुसरी विंडो आहे बघा, त्यांनी रिनेम ऑलरेडी केलेलं आहे, ज्यांना मी आता क्वेश्चन विचारत होतो. शालिनी त्या देवीचं नाव हॉस्पिटलच्या लोगोवर बसलेले आहे, लोगो जवळ बसलेले आहेत रिसेप्शनला, त्यांनी केलेलं आहे. शालिनी देवी ममताच आहे. ओके, सो महेंद्र जयस्वाल इज फ्रॉम शालिनी देवी. ओके, शालिनी देवीनी पण नाही, काही सेशन अटेंड केलेले आहेत. तर शालिनी नाही. देवी, तुम्ही सांगू शकता आयडियल विजिट किती असायला पाहिजेत? म्हणजे सर हा. महेंद्र जयस्वाल ओनर आहेत बरं का. ओके, सो त्यांच्या फोन मधून यांनी जॉईन केले, ठीक आहे. त्यांना रिनेम केलंय आता सध्यासाठी. हा. ओके. रीटा पवार म्हणून कोणत्या हॉस्पिटल मधून आहेत? रीटा पवार भामरे हॉस्पिटल आहे का? नाही, कुलकर्णी हॉस्पिटल. कुलकर्णीच. ओके ठीक आहे. कुलकर्णी. Ma'am, I guess most of hospitals have joined, so we No, can no, start. no. See, where is no. Tell me, where is Janaseva? Where is Datta? Ma'am, Where is Navjeevan? Where ma'am, is now, Parishram? मॅम परिश्रम येणार नाहीये. मॅम परिश्रमला ओमिट केलेला आहे मी, कारण त्यांचं स्टाफ तेवढं कॉम्पिटेंट नाहीये, त्यांचं म्हणणं आहे. सो परिश्रम विल नॉट बी कमिंग. जनसेवाचं सर म्हणले की दे विल रिक्वायर 10 मिनिट्स, कारण आहे ना ते त्यांच्या स्टाफ पर्यंत त्यांना म्हणजे मोबाईल पाठवायचा आहे. सो जनसेवा विल बी जॉईनिंग आफ्टर 10 मिनिट्स. अँड थर्ड, तुम्ही कोणाचं नाव घेतलं मॅम? दत्ता विल नॉट बी जॉईनिंग बिकॉज दत्ता हॅज नॉट मतलब त्यांनी रिस्पॉन्डच नाही केला. सो दत्ता विल नॉट बी. Navjeevan. नवजीवनचा मॅम आता कॉल केला होता. नवजीवन, एक मिनिट. नवजीवननी रिस्पॉन्ड नाही केलेला आहे सर मॅम, त्यांचा फोन बंद आलाय ओनरचा. संजोग. संजोगनी पण 10 मिनिट. हा, संजोग हॉस्पिटल 10 मिनिट्स मध्ये जॉईन होतो म्हणलं. ओके. हा, नंतर मला असं सांग की आयुष्यवर्धिनी. आयुषवर्धिनीचा कॉल लागत नाहीये मॅम. ओके, आयुष्यवर्धिनी नाहीये म्हणजे. हा, नंतर मधुरा हॉस्पिटल. मधुरा हॉस्पिटलचा पण कॉल लागत नाहीये. ओके. पाटील हॉस्पिटल. पाटील हॉस्पिटल मॅम, त्यांचा ना कॉलच लागत नाहीये. ते ओनरचा स्टार्टिंग पासून एंड पर्यंत त्यांनी कॉलच नाही उचललेला आहे. सो वी कॅन कन्सिडर दॅम ॲज ड्रॉप्ड बिकॉज ओनरचं त्यांचं लागतच नाहीये. म्हणजे हे बघ, 1 2 3 4 5, हे बघ 3 ह्याच्यात ना आलेले आहेत, जळगाव का चोपडावरनं, आणि 3 नंदुरबारचे आहेत. ओके. हो मॅम. हा, सो आउट ऑफ 14 ओनली 6 आर देअर. हा, आउट ऑफ 14 म्हणजे 10 have already shown their interest. Out of this, 6 are available and 2 will be joining recently as per. हॅलो. हा, बोला. आम्ही आयुष्यवर्धन हॉस्पिटलहून आहे. आलात का? ओके मॅम, आयुषवर्धिनी हॉस्पिटल आला. ओके, आयुष्यवर्धिनी हॉस्पिटल रिनेम करा, कारण तुम्ही रोहन्स आयफोन असं दिसतंय. डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर रोहन, ओनरचं नाव आहे डॉक्टर रोहन. ओके. हा, त्यांच्याच फोननी जॉईन होत आहेत ते. हा, सो आयुष्यवर्धिनी मी तुम्हाला आता रिनेम करतोय, बट नेक्स्ट टाइम लक्षात ठेवा, ठीक आहे? आयुष्यवर्धिनी. ठीक आहे. सो आय थिंक वी कॅन स्टार्ट.
Yes. नाही, एक मिनिट अमिता मॅडम, तुमच्या संमतीने आम्ही चालू करतो. आर एव्हरीबडी कम्फर्टेबल? आर यू कम्फर्टेबल? कॅन वी स्टार्ट? Yes, please, ma'am. तिने ग्रीन सिग्नल दिलाय, सो स्टार्ट. ओके चालू झालं. ओके. सो या. गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी फक्त एक रिक्वेस्ट करेल की जेव्हा तुम्हाला बोलायचं असेल तेव्हाच तुम्ही म्यूट करा. अदरवाईज सगळ्यांनी प्लीज म्यूटवर ठेवा, ठीक आहे. आणि जसं की मी आधी पण सांगितलंय की व्हिडिओ ऑन ठेवा, ठीक आहे. प्रत्येकाने व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, ठीक आहे. सो आजचा जो सेशन आहे आपला, तो आपण कंबाईन सेशन घेणार आहोत. जसं की लास्ट टाइम आपण एक्सक्लुझिव्ह सेशन 1 आणि सेशन 2 हे केलेलं. सो मी काही 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 जो पार्ट आहे जो खूप लिस्ट इम्पॉर्टंट असेल तो खूप क्विकली कव्हर करणार आहे, ठीक आहे. आणि खूप सारे हॉस्पिटल नी म्हणजे ह्यापैकी ह्या ग्रुप मधल्या ॲटलिस्ट 4 हॉस्पिटल म्हणजे मोर दॅन 50% हॉस्पिटलनी पहिले 2 सेशन तरी अटेंड केलेले आहेत. खूप चांगलं आहे. नंतर नंतर थोडं कमी झालं, पण किंवा तुम्ही मध्ये मध्ये यायचे, बट देन अदरवाईज हे जे टॉपिक्स आहेत ते खूप सिम्पल पण आहेत. फक्त याच्यात एक पार्टोग्राफ जो आहे तो थोडासा हे आहे. सो आज आपण थेअरी फक्त बघू पार्टोग्राफची, अँड देन विल टेक रिव्हिजन ऑन पार्टोग्राफ ऑन थर्सडे, ठीक आहे. थर्सडेला आपण पार्टोग्राफवर जास्त एम्फसाइज करूया. आणि बाकी तर आहेच, आपलं जे प्रिपरेशन वाला पार्ट आहे तो तर आहेच, ठीक आहे. सो सगळ्यांना माझी स्क्रीन दिसते का? सगळ्यांना दिसते ना? ओके. मग हो सर. मी प्रत्येकाचं बघितलं, मान हलवली तुम्ही, सो मी पुढे जातोय, ठीक आहे. सो वेलकम टू लक्ष्य मान्यता सेशन नंबर 1. आज आपण जे स्टँडर्ड कव्हर करणार आहोत ते आहेत ह्या सेशनमध्ये 1, 2 आणि 3, ठीक आहे. मी आता काही तुम्हाला रॅन्डम क्वेश्चन विचारले, ते होते ANC बद्दल, ठीक आहे, अँटीनॅटल केअर बद्दल. आता अँटीनॅटल केअर, आपण केअर हा शब्द जिथे वापरतो तिथे आपल्याला खूप सारे मेडिसिन्स, ट्रीटमेंट आणि खूप सारं काउन्सिलिंग किंवा मग हॉस्पिटलायझेशन असं आठवतं. बट इथे केअर म्हणजे इथे खूप वेगळी केअर असते. अँटीनेटल केअर प्रसूतीपूर्व तपासणी, प्रसूतीपूर्व काळजी ज्याला आपण म्हणतो, ते काय असतं एक्झॅक्टली, ठीक आहे. सो अँटीनेटल केअर हे जे असतं ते बेसिकली असतं की आपल्याला वुमनच्या बॉडीमध्ये जेव्हा ती प्रेग्नंट होते, प्रेग्नन्सीची टेस्ट पॉझिटिव्ह येते तिची, त्याच्यानंतर आपल्याला तिच्या बॉडीमध्ये सगळं नॉर्मल आहे, नैसर्गिकरित्या जे बायोलॉजिकली असायला हवं ते बरोबर आहे की नाही ते स्क्रीनिंग करायचं आहे. त्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, काही टॅबलेट्स द्यायचे आहेत तिला, काही कंपोनंट्स बॅलन्स करण्यासाठी, आणि काही इंजेक्शन्स द्यायचे आहेत, आणि खूप सारं काउन्सिलिंग करायचं आहे, ठीक आहे. याला आपण अँटीनेटल केअर म्हणतो. याच्यामध्ये खूप सारं मेडिकेशन किंवा खूप सारं हॉस्पिटलाइज करून ट्रीटमेंट वगैरे हे नसतं, ठीक आहे. आता मी एक क्वेश्चन विचारला होता, ANC विजिट्स, ठीक आहे. ANC विजिट्स, आयडियल ANC विजिट्स किती असायला हवेत? एकाने उत्तर केलं नाही. आय आय नो की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आयडियल विजिट किती असायला पाहिजे, आणि खूप सारे प्रायव्हेट हॉस्पिटल प्रत्येक महिन्याला एकदा म्हणजे 9 वेळा विजिटला बोलवता तुम्ही 9 महिन्यात, ठीक आहे. आणि काही हॉस्पिटलला शेवटच्या मंथमध्ये 15-15 दिवसांनी पण बोलवतात. सो तुमच्या 10 पेक्षा जास्त ANC विजिट होतात, विच इज गुड. बट कमीत कमी किती व्हायला हव्यात हे तुम्हाला माहिती असायला हवं, कारण की अ, अ, हा एक बेसिक फाउंडेशन आहे आपला, जो आपण जे मॅटर्निटीमध्ये काम करतोय त्यासाठी, ठीक आहे. सो आयडियल विजिट ज्या असायला हव्यात त्या 3 ते 4 असायला हव्यात, ठीक आहे. रुरलमध्ये आपण कन्सिडर करतो खूप जास्त बाहेर राहत असेल तर 3, पण अदरवाईज 4 व्हायला हव्यात, ठीक आहे. खूप जास्त आतमध्ये इंटेरियरमध्ये लोक राहणाऱ्यांना 3, आणि अदरवाईज तशा 4 व्हायला हव्यात. त्या कधी कधी व्हायला हव्यात फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये एक, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये एक, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये एक, आणि डिलिव्हरीच्या म्हणजे 36 वीक्स कंप्लीट झाल्यानंतर एक. 36 ते 40 वीक्सच्या दरम्यान कधी लेबर पेन स्टार्ट होऊ शकतात, त्याच्या आधी, त्याच्या
त्याच्या आधी म्हणजे 36 वीक कंप्लीट व्हायच्या 1-2 दिवस आधी आली तरी चालेल, किंवा 36 वीक कंप्लीट झाल्यावर आली तरी चालेल. तेव्हा आपण एक USG पण करून घेतो, फायनल जे हे आहे ते. ठीक आहे. आता आपण अँटीनेटल केअर मध्ये काय काय करतो ते स्लाइड मध्ये दिसत असेल तुम्हाला. तर आपण काय बघतो, आपण सिस्टमॅटिक केअर फॉर वुमन ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता सिस्टमॅटिक केअर म्हणजे काय? बेसिकली आपण तिचे इन्व्हेस्टिगेशन्स करतो आणि तिला काउन्सिलिंग करतो. ठीक आहे. हेच असतं सिस्टमॅटिक केअर. त्यासोबत आपण काय करतो, प्रोग्रेस ऑफ फिटल ग्रोथ, फिटसची ग्रोथ कशी होते, बाळाची ग्रोथ कशी होते, फर्स्ट ट्रायमिस्टर पासून ते थर्ड ट्रायमिस्टर पर्यंत, 40 वीक्स फुल टर्म पर्यंत ती आपण मॉनिटर करत असतो. त्यासोबत आपण मदर आणि फिटसचे वेलबिईंग बघत असतो. ठीक आहे. ग्रोथ तर बघतोच, प्लस वेलबिईंग बघतो. जसं की आपण FHS बघत असतो प्रत्येक वेळेस, व मदरचे व्हायटल्स बघत असतो. त्यासोबत तिला इन्व्हेस्टिगेशन देतो, ब्लड टेस्ट देतो, युरिन टेस्ट देतो, प्लस सुरुवातीलाच आपण डिस्कस केलं OGTT टेस्ट करतो. अशा सगळ्या टेस्ट, व्हायरल मार्कर करतो. या सगळ्या टेस्ट आपण तिच्या वेलबिईंगसाठी बघत असतो. ठीक आहे. आता मी जे आयडियल ANC व्हिजिट कधी कधी असायला हवेत हे हे या चार्टमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. मी PPT तुम्हाला शेअर करेल तुमच्या रेफरन्ससाठी, तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. फर्स्ट ट्रायमिस्टर, सेकंड ट्रायमिस्टरमध्ये एक व्हिजिट, थर्ड ट्रायमिस्टरमध्ये व्हिजिट, आणि बिटवीन 36 टू टर्म म्हणजे 40 वीक्स पर्यंत कधीही ती येऊ शकते. 36 वीकच्या 1-2 दिवस आधी आली तरी चालेल, असं आधी पण मी सांगितलंय. आणि तर आयडियली 36 ते टर्म पर्यंत ती आली पाहिजे, तेव्हा एक आपण USG पण करून घेतो तिची. ठीक आहे. आता ANC मध्ये काय काय कंपोनंट आहेत मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. आता आपण स्क्रीनिंग करतो पहिला. स्क्रीनिंग केल्यानंतर आपल्याला जर हाय रिस्क जाणवली, जसं की डायबेट GDM मध्ये आहे, तर आपण तिला प्रोफायलॅक्टिक ट्रीटमेंट देतो. त्यानंतर ॲप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन करतो. जसं की फॉर एन एक्झाम्पल, जर अॅनेमिक आहे तर तिला आपण एक्स्ट्रा जे पण काय द्यायचं, आयरन सुक्रोज द्यायचंय, किंवा ब्लड चढवायचंय, किंवा मग जे पण काय करायचंय, एक्स्ट्रा टॅबलेट सुरू करतो आपण. ठीक आहे. सो त्यात आपण जे जे पण जाणवतं आपल्याला, त्यात आपण अप्रोप्रिएट इंटरव्हेन्शन करण्यासाठी आपल्याला हे मदत करतं. त्यासोबत आपण काउन्सिलिंग करतो. मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हटलं, काउन्सिलिंग खूप साऱ्या गोष्टीवर असतं. प्रायमी असेल तर तिला नॉर्मल डिलिव्हरीची खूप भीती असते, डिलिव्हरीची खूप भीती असते बेसिकली. ठीक आहे. खूप सारे त्यांना असं त्यांच्या डोक्यात असतं, पेन होईल खूप, हे होईल ते होईल, एवढं कसं सांभाळायचं, हे कसं ते कसं, वडेवर. सो ते तुम्ही सगळं तिला नाही आले यांचे काउन्सिलिंग बटाटे करून ते सगळं तिचं फिअर कमी करायचं आहे. त्यासोबत तिला बर्थसाठी प्रिपेअर करायचं आहे मेंटली. ठीक आहे. सो जे पण बाई आपण ANC व्हिजिट कंडक्ट करतो. ठीक आहे. आता लास्ट टाइम पण मी तुम्हाला क्वेश्चन विचारूनच हे सांगितलं होतं, की क्वेश्चन विचारूनच तुम्हाला नंतर मी हे केलं होतं. यावेळेस मी क्वेश्चन नाही विचारत. ठीक आहे. सो बेसिकली तुम्हाला तुम्ही जे इन्व्हेस्टिगेशन स्क्रीनिंग जे करताय, ते सगळे रेकॉर्ड तुम्हाला काय ना तर डाऊन नव्या करून करायचे ठेवायचे आपला आहेत. त्यांना माहिती आपला आयुष्य दिवस त्याचे असं प्लीज जे जे अ, मला विचारायचं नसेल किंवा माझ्याशी बोलत नसतील त्यांनी म्यूटवर ठेवा, तो कारण की बाकीच्यांना डिस्टर्ब होतं. कोणाची माणूस विंडो आहे, कोणाच्या ह्याच्यातून आवाज येतोय? नाही बाहेर कसं घडू मी असं राही नाव माहिती आयुष्यवर्धिनीत नाव येतोय. आयुष्यवर्धिनी हॉस्पिटल, प्लीज म्यूट युअर सेल्फ. आणि तर मला आणि co-host तुम्हाला करणार जर आहे. तुमच्यात आपापसात बडबड करायची असेल तर प्लीज लिव्ह. बोलू नका तुम्हाला जर माझं ऐकायचं असेल तरच तुम्ही थांबा, अदरवाईज यू कॅन लिव्ह. ठीक आहे. काही विचारायचं असेल तर जरूर अनम्यूट करा आणि देन विचारा. ठीक आहे. किंवा तुम्हाला काही ऍड पण करायचं असेल याच्यामध्ये, तरी तुम्ही ऍड करू शकता अनम्यूट करून. ठीक आहे. सो म्हणजे सर, स्क्रीनिंग मध्ये येस, कोण कोण सॉरी टू इंटरप्ट, मैं डॉक्टर अमिता, कैन यू मेक मी अ co-host so that I can facilitate you? ओके. जस्ट थिंक यहाँ पे ये आ रहा है कि मेक द होस्ट, डायरेक्टली होस्ट बन जाओगे आप। आई डोंट नो।
फिर मैं शेयर नहीं कर पाऊंगा। आई जस्ट ट्राई। मॅडम को होस्ट कसं बनवायचं असतं ज्योत्स्ना मॅम, की डायरेक्टली होस्टच बनतं इथे? नाही आता मला असं वाटतं आता काही करू नको, विल नाही तर सगळं जाईल. नाही नको. ओके ठीक आहे, एक काम करा, मी म्यूट ऑल केलंय, ठीक आहे. मी करतो ते, बट देन मला प्रेझेंटेशन स्टॉप करावं लागतं त्यासाठी. ठीक आहे, नाही सर एनिवे. तुम्ही आता कंटिन्यू करा, नेक्स्ट सेशन पासून आपण हे बरोबर करू. हा ओके ठीक आहे. अरे मी सेकंड सेशन खोललं, ठीक आहे, एक मिनिट. ठीक आहे. ते खूप वेळ वाया चाललाय. कम ऑन फास्ट. नको करू ते मी को होस्ट. इट इज नाही नॉट. नाही, को होस्ट नाही करत आहे मी. आय एम जस्ट ट्राइंग टू शेअर माय स्क्रीन अगेन, बट आय एम नॉट एबल टू. एक मिनिट. ओके, गॉट इट. ओके, सो आय होप विजिबल आहे आता स्क्रीन. येस सर प्लीज कंटिन्यू. ओके ठीक आहे. सो मी स्क्रीनिंग बद्दल म्हटलं, ठीक आहे. स्क्रीनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्क्रीनिंग जो आहे तो खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे ANC केअरसाठी. सो स्क्रीनिंग जी आहे ती कसली कसली स्क्रीनिंग करायची आहे आपल्याला ANC मध्ये, ठीक आहे. सो बेसिकली आपण जेव्हा फर्स्ट व्हिजिटमध्ये पेशंट येते, पेशंट नाही म्हणत आपण, क्लायंट म्हणूया, ठीक आहे, कारण हा आजार नाही आहे. सो जेव्हा क्लायंट आपल्याकडे येते त्यावेळेस आपल्याला सगळ्यात सुरुवातीला काय करायचं आहे की तिचं पहिली तर प्रेग्नन्सी कन्फर्म करण्यासाठी UPT आणि पहिली सोनोग्राफी, ठीक आहे. पहिली सोनोग्राफी जेव्हा करतो त्यामध्ये कन्फर्म होऊन जातं किती वीक्सची प्रेग्नन्सी आहे, कार्डियक ऍक्टिव्हिटी आहे की नाही. जर 8 वीकच्या वरती असेल तर कार्डियक ऍक्टिव्हिटी बघायची आपल्याला. अदरवाईज तुम्हाला कार्डियक ऍक्टिव्हिटीसाठी एक अजून USG रिपीट करावी लागते आफ्टर 8 वीक्स, ठीक आहे. सो त्यानंतर जेव्हा आपण पेशंटला रजिस्टर करतो त्यानंतर आपल्याला काही टेस्ट करायच्या असतात, ठीक आहे. सो तुम्हाला याच्यामध्ये ह्या बॉक्समध्ये दिसत असेल की त्या सगळ्या टेस्टची एक लिस्ट दिलेली आहे इथे, ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्या व्हिजिटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्लड ग्रुप अँड RH टायपिंग, ठीक आहे. आता ब्लड ग्रुप RH टायपिंग जेव्हा फर्स्ट NC व्हिजिटमध्ये आपण करतो त्यानंतर ती रिपीट करायची गरज नाही लागत, कारण की ब्लड ग्रुप आणि RH टायपिंग कधी चेंज होत नाही, ठीक आहे. आता ॲनेमियाची जी टेस्ट आहे, हिमोग्लोबिन जे बघतो आपण, ते हिमोग्लोबिन आपल्याला प्रत्येक व्हिजिटमध्ये बघायचं आहे, ठीक आहे. सो ही कसं कंडक्ट करता तुम्ही, आयदर तुम्ही लॅबमध्येच तुम्ही जेव्हा CBC साठी पाठवता त्यात हिमोग्लोबिन ऑलरेडी असतं, ठीक आहे. सो त्याच्यामध्येच तुम्हाला ते कळतं. त्यानंतर तुम्हाला प्रत्येक वेळेस हे बघायचंय BP आणि प्रोटीन युरिया. आता व्हायटल्समध्ये तुम्ही BP बघताच, प्रोटीन युरिया जे आहे ते तुम्हाला डिपस्टिकने बघायचं आहे आयदर, और तुम्ही युरिन लॅबमध्येही पाठवू शकता, ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला ही जी टेस्ट आहे ही कशासाठी करतो आपण, प्री इक्लाम्शिया, इक्लाम्शिया किंवा सिव्हिअर प्री इक्लाम्शिया ह्या कंडिशन रूल आउट करण्यासाठी, ठीक आहे. BP हाय असेल, प्रोटीन युरिया पण असेल तर ती प्री इक्लाम्शिया असते. आपण त्या सेशनमध्ये डिटेलमध्ये बघूया ते, पण हे आपल्याला NC मध्ये कंडक्ट याच्यासाठी करायचं आहे. आता जेस्टेशनल डायबिटीस पल्नायटिस बद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं. त्याचं फक्त एक एक लक्षात ठेवायचं आहे की जर ती फर्स्ट NC व्हिजिटमध्ये पॉझिटिव्ह आली GDM साठी, जसं की शहादाच्या आदित्य हॉस्पिटलने सांगितलं की 140च्या वरती जर असेल तर ती पॉझिटिव्ह असते. सो ती टेस्ट रिपीट करायची गरज नाही. तुम्हाला 9 मंथसाठी त्यांना मेटफॉर्मिन किंवा ग्लिमिपेराइड जे पण तुमचं ड्रग ऑफ चॉईस असेल तुमच्या ऑब्स्टेटिशियनचं, ते तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि
टेस्ट रिपीट करायची तुम्हाला गरज नाहीये. ठीक आहे, एकदा जीडीएम डिटेक्ट झालं तर. पण जर निगेटिव्ह असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा 24 ते 28 वीकच्या दरम्यान एकदा टेस्ट रिपीट करून बघायची. ती पुन्हा लेटर स्टेज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये पॉझिटिव्ह झाली आहे का OGTT साठी. ठीक आहे, नंतर लेट स्टेज मधला डायबिटीस तयार झालेला आहे का तिच्या शरीरामध्ये. ठीक आहे, जेस्टेशनल डायबिटीस. त्यानंतर तुम्हाला अजून कुठल्या टेस्ट करायच्या आहेत? व्हायरल मार्करसाठी HIV, सिफिलिस, सिफिलीसाठी VDRL आणि HBsAg पण करायचं आहे. ठीक आहे, सो ह्या टेस्ट तुम्हाला फर्स्ट व्हिजिटमध्ये एकदा करायच्या आहेत आणि थर्ड ट्रायमिस्टरमध्ये पुन्हा एकदा रिपीट करायच्या आहेत. आता ह्या टेस्ट मी रिपीट करायला का म्हणतोय? कारण की ह्या टेस्ट ही जे आहे व्हायरस जे आहेत, हे व्हायरस 3 प्रकारचे जे व्हायरस आहेत ते तुम्हाला विंडो पिरियडमध्ये राहू शकतात. जसं की तुम्हाला 6 महिन्यापूर्वी इन्फेक्शन झालंय पण ते ब्लडस्ट्रीम मध्ये उतरत नाही. इन्फेक्शन असेल शरीरात पण ब्लडस्ट्रीम मध्ये उतरत नाही, त्याला आपण विंडो पिरियड म्हणतो. ते 6 मंथ्स मध्ये कधीही ब्लडस्ट्रीम मध्ये येऊ शकतात. म्हणून तुम्हाला ती टेस्ट रिपीट करायची आहे. किंवा मग असंही होऊ शकतं की त्या 6 मंथच्या दरम्यान कुठे ब्लड कॉन्टॅक्ट आला, सेक्शुअल इंटरकोर्स झालं किंवा मग जे काही झालं त्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह होऊ शकते ती लेडी. त्यामुळे तुम्हाला ते रिपीट करायचं. आता हे तिच्या सेफ्टीसाठी आहे आणि हॉस्पिटलच्या स्टाफच्या सेफ्टी, तुमच्या सेफ्टीसाठी पण आहे. जर हे असे पेशंट असतील तर आपण जास्त काळजी घेतो, जास्त PPE वेअर करतो. कारण की तुम्हाला हे पण माहिती आहे की HIV HBsAg झाला तर मग त्याची काही ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. लाईफ टाईमसाठी ते तुम्हाला कॅरी करावं लागतं. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला मलेरियाची टेस्ट अशा पेशंटसाठी, अशा क्लायंटसाठी करायची आहे ज्यांना आयदर सिम्टम्स असतील फीवर विथ चिल्स किंवा मग जे एंडेमिक एरियामधून येत असतील. आता एंडेमिक एरिया म्हणजे काय तुम्ही म्हणाल? आता 3 प्रकार सांगतो मी याच्यामध्ये. एंडेमिक काय, एपिडेमिक काय आणि पॅन्डेमिक काय. आता जो कोविड आला होता त्याला आपण पॅन्डेमिक म्हणत होतो. ठीक आहे, ग्लोबल महामारी आली होती ती. ठीक आहे, सगळीकडे जे पसरतं त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. ग्लोबली पसरतं किंवा एखाद्या रिजन मध्ये पसरतं त्याला आपण पॅन्डेमिक म्हणतो. एपिडेमिक कशाला म्हणतो आपण? एखाद्या गोष्टीची साथ येते. मागे डोळ्यांची साथ आली होती. ठीक आहे, तर ती साथ एखाद्या स्पेसिफिक एरियामध्ये येते किंवा मग एखाद्या रिजन मध्ये येते, त्याला आपण साथीचे आजार म्हणतो, त्याला आपण एपिडेमिक म्हणतो. एंडेमिक कशाला म्हणतो आपण? एखाद्या एरियामध्ये नेहमीसाठी तो रोग प्रेझेंट असतो. ठीक आहे, आता मलेरिया एखाद्या एरियामध्ये तुमच्या एखादी गल्ली असेल, एखादा नगर असेल, त्यामध्ये मलेरियाचे पेशंट नेहमी सापडतात, तर त्याला आपण एंडेमिक एरिया म्हणतो. अशा एंडेमिक एरियाज मधून येणाऱ्या पेशंटसाठी आपल्याला मलेरियाची टेस्ट करायची असते, PS फॉर MP. ठीक आहे, त्यानंतर असिम्टमॅटिक बॅक्टेरिया म्हणजे काय? असिम्टमॅटिक बॅक्टेरिया म्हणजे काय? सिम्टम्स नसतात, लक्षणं दिसत नाही, बट युरिनमध्ये बॅक्टेरियाचं इन्फेक्शन असतं आणि ते तुम्हाला डिपस्टिकनेच कळतं. तुम्ही प्रोटीन युरिया ज्या डिपस्टिकने बघता त्याच डिपस्टिकने तुम्हाला हेही कळतं. त्यामध्ये खूप सारे कलर्सचे डॉट हे असतात, रकाने असतात, त्यामध्ये तुम्हाला असिम्टमॅटिक बॅक्टेरिया कळतं. USG बद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं. USG पहिली करायची आणि प्रत्येक ट्रायमेस्टरमध्ये एक 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 करायची. ठीक आहे, बाळाची ग्रोथ बघण्यासाठी प्लस त्याचं कंडिशन कशी आहे ते बघण्यासाठी. त्या व्यतिरिक्त आपल्याला FHS पण बघायचे आहेत. FHS तुम्हाला ऑलमोस्ट 18 वीकच्या पुढे लागायला लागतात. ठीक आहे, तुम्ही स्टेथोस्कोपने बघत असाल किंवा फिटल डॉपलरने बघत असाल. आणि थायरॉइडची टेस्ट पण करायची आहे. आता GDM बद्दल ऑलरेडी आपण डिस्कस केलेलं, त्यामुळे ह्या स्लाइड्स आपण स्किप करूया. ठीक आहे, असिम्टोमॅटिक बॅक्टेरिया बद्दल पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे. सो त्याच्यामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की 1 लाखच्या वरती पर ml जर हे ऑर्गॅनिझम्स असतील तर त्याला आपण असिम्टोमॅटिक बॅक्टेरिया असं म्हणतो. आता हाय रिस्क प्रेग्नन्सीज कशा ओळखायच्या? ठीक आहे, हाय रिस्क प्रेग्नन्सीज कोणकोणत्या आहेत? आता तुमच्यासाठी हा होमवर्क आहे की तुम्ही हे सगळं बाय हार्ट करून मला पुढच्या वेळेस सांगायचं. ठीक आहे, मी तुम्हाला वाचून दाखवतो फक्त. सिव्हिअर अॅनेमिया असेल म्हणजे काय? क्रिटिकल व्हॅल्यूच्या खाली 7 ग्रामच्या खाली जर हिमोग्लोबिन असेल तर त्याला आपण सिव्हिअर अॅनेमिया म्हणतो, ती हाय रिस्क मध्ये जाते. त्यानंतर हायपरटेन्शन असेल किंवा इक्लाम्शिया ही कंडिशन असेल तर त्याला पण आपण हाय रिस्क म्हणतो. सिफिलिस किंवा HIV पॉझिटिव्ह असेल तिला पण हाय रिस्क म्हणतो. GDM वाली पेशंट पण हाय रिस्क मध्ये जाते. हायपोथायरॉइडिझम पण हाय रिस्क मध्ये जाते. यंग प्रायमी लेस दॅन 20 इयर्स पण
हाय रिस्क मध्ये जाते आणि 35 वर्षाच्या वरची मदर पण हाय रिस्क मध्ये जाते. ट्विन किंवा मल्टिपल प्रेग्नन्सी असेल तर ती पण हाय रिस्क मध्ये कन्सिडर करतो. माल प्रेझेंटेशन असेल तर तरीही, माल प्रेझेंटेशन म्हणजे काय, अदर दॅन वर्टेक्स, एनी एनी प्रेझेंटेशन, ठीक आहे. ब्रीच आहे किंवा मग ट्रान्सवर्स लाय, ऑब्लिक लाय. प्रिव्हियस LSCS सुद्धा हाय रिस्क मध्ये कन्सिडर करतो. लो लाईन प्लॅसेंटा असेल तरी ती हाय रिस्क मध्ये जाते. किंवा मग बॅड ऑब्स्टेटिक हिस्ट्री, RS निगेटिव्ह वुमन आणि एखादं सिस्टमिक इलनेस, म्हणजे एखाद्या ऑर्गनचं काहीतरी इलनेस असेल, क्रॉनिक इलनेस, किंवा मग नॉन कम्युनिकेबल डिझिजेस असतील तरीही आपण त्यांना हाय रिस्क मध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. सो हे झालं ANC बद्दल. त्यासोबत आपल्याला ANC मध्ये काय काय करायचं आहे, काउन्सिलिंग करायचं आहे. तिला प्रत्येक वेळेस समजावून सांगायचं की आपण टेस्ट कशासाठी करतोय, आणि तिच्या जर टेस्ट वर खाली काही असतील तर ते समजावून सांगायचे हे कशामुळे होते आणि याच्यामुळे काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. त्यासोबत आपल्याला तिला प्रत्येक वेळेस सांगायचं की डिलिव्हरीच्या वेळेस असं असं असतं, त्यासाठी तुम्ही असं प्रिपेअर करायचंय. तिला तुम्हाला व्यायाम सांगायचे असतील तर व्यायाम सांगू शकता. त्यासोबत आपल्याला तिला आयरन, फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमचे टॅबलेट सुरू ठेवायचे आहेत. कॅल्शियमचे टॅबलेट सेकंड ट्रायमिस्टर मध्ये सुरू करायचे आहेत, पण आयरनच्या ज्या आहेत त्या आधीपासूनच आपल्याला स्टार्ट करायच्या आहेत. त्यासोबत आपल्याला TD इंजेक्शन द्यायचे आहेत. एक आपण 5 ते 6 मंथच्या दरम्यान देतो आणि एक 8 ते 9 मंथच्या दरम्यान देतो. ठीक आहे. सो हे झालं ANC बद्दल. दुसरा आपला जो स्टँडर्ड आहे तो प्रिपेअर्डनेस वाला स्टँडर्ड. आता याच्यामध्ये प्रिपेअर्डनेस मध्ये मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही, कारण की मी लास्ट टाइम पण तुम्हाला सांगितलं होतं आणि ज्या हॉस्पिटलने कन्सिस्टंटली अटेंड केलं त्यांनी हे प्रिपेअर पण केलेलं आहे. ठीक आहे. सो ही जेव्हा PPT किंवा हा मी एक लिस्ट पण शेअर करेल तुम्हाला ट्रेसची, ते ट्रेस तुम्ही स्वतःनीच बनवा, कारण की तुम्हाला यातलं काही प्रत्येक आयटम सांगायची गरज नाही. तुम्ही प्रत्येक आयटमशी अवेअर आहात आणि तुम्हाला एखादा आयटम जर माहिती नसेल तर तुम्ही मला कॉल करून विचारू शकता. ठीक आहे. पण मला माहिती आहे की तुम्हाला काही तशी अडचण येणार नाही. सो तुम्ही हे नेक्स्ट टाइम हे प्रिपेअर करून ठेवा. ज्यांनी प्रिपेअर करून ठेवलं त्यांनी पुन्हा एकदा चेक करा की आपलं त्यातलं काय सामान मिसिंग तर नाहीये. ठीक आहे. सो याच्यामध्ये 7 ट्रेज आहेत. MNS टूल किट नुसार, WHO गाईडलाईन नुसार 7 ट्रेज आपण प्रिपेअर ठेवायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये आहे डिलिव्हरी ट्रे, एपिझोटॉमी ट्रे, मेडिसिन ट्रे, इमर्जन्सी ड्रग ट्रे, बेबी ट्रे, MVA ट्रे, PPIUCD ट्रे. ठीक आहे. आता हे 7 ट्रेज मध्ये आपल्याला मान्यतासाठी काय हवंय, आपण 7 ट्रेज तर म्हणतो, बट 7 ट्रेज मधलं सगळे आयटम्स असायला हवेत, बट आपण काही ट्रेज क्लब पण करू शकतो. ठीक आहे. आता तुमच्याकडे क्रॅश कार्ड असेल तर तुम्ही मेडिसिन ट्रे बनवायची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही तिथेच स्टिकर लावा आणि तिथेच ते मेडिसिन ठेवा. ठीक आहे. इमर्जन्सी ड्रग्ससाठी पण तुम्ही क्रॅश कार्ड मध्येच ठेवू शकता, पण फक्त एक मेक शुअर करायचं आहे की जे फ्रीजमध्ये मेडिसिन ठेवायचे ते फ्रीजमध्येच ठेवायचे आहेत. ठीक आहे. आता बेबी ट्रे म्हणजे काय, की बेबी किट तयार करायचं एका प्लॅस्टिक बॉक्समध्ये, आणि त्यामध्ये काय काय असतं ते सगळं याच्यामध्ये खालच्या स्लाइड्समध्ये दिलेलं आहे. डिलिव्हरी ट्रेमध्ये आपण जो ऑटोक्लेव्ह सेट ठेवतो त्यासोबत काही एक्स्ट्रा मटेरियल असतं ते ठेवायचं असतं. आणि तुम्ही एपिझोटॉमी ट्रे जो आहे तो डिलिव्हरी ट्रेमध्येच क्लब करू शकता. ठीक आहे. आणि MVA आणि PPIUCD ची गरज नाही आहे सध्या तरी. ठीक आहे. आणि ॲडिशनल किट्स जे आहेत ते आहेत PV एक्झामिनेशन किट, PV एक्झामिनेशन ट्रे, त्यानंतर PPH किट आणि एक्लाम्शिया किट. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता पुढे बघा, तुम्ही डिलिव्हरी ट्रेमध्ये काय पाहिजे ते दिलेलं आहे, एपिझोटॉमीमध्ये काय पाहिजे ते दिलेलं आहे. आता हे दोन तुम्ही क्लब करू शकता. त्यानंतर बेबी ट्रेमध्ये काय, मेडिसिन ट्रेमध्ये काय, इमर्जन्सी ड्रग ट्रेमध्ये काय, मी आता सगळंच वाचून नाही दाखवत तुम्हाला, सगळ्याच मेडिसिनची तुम्ही अवेअर आहात. फक्त तुम्ही हे लिस्ट समोर घ्यायचे आणि ते बनवून ठेवायचं नेक्स्ट टाइम. ठीक आहे. एक्झामिनेशन ट्रेमध्ये काय, PV एक्झामिनेशनमध्ये, आणि एक्लाम्शिया प्रेक्लाम्शियामध्ये काय आहे, PPH मध्ये काय निडेड आहे ते पण इथे दिलेलं आहे. ठीक आहे. सो लेबर रूमच्या डिझाईन्स मी तुम्हाला ऑलरेडी दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. सो मी फक्त आयडियल कसं असायला हवं ते तुम्हाला दाखवतो. आता हे जे आहे ते आयडियल लेबर रूम आहे. ठीक आहे. बघा, तुम्ही वॉर्मर ठेवलेला आहे, बेबी जो न्यूबॉर्न कॉर्नर बनवलेला आहे तिथे सगळं आहे. तिथल्या 3 साईड ओपन आहेत. ठीक आहे. त्यानंतर बेबीसाठी जे लागतंय ते पण तिथे समोर ठेवलेलं आहे. वेट मशीन वरती ठेवलेली आहे. प्री वॉर्म करण्यासाठी टॉवेल पण ठेवलेले आहेत, धुतलेले किंवा ऑटोक्लेव्ह केलेले जसे पण असतील तसे. त्यानंतर लेबर टेबलच्या एका कोपऱ्यात सक्शन मशीन पण आहे, ऑक्सिजनची सोय पण आहे, आणि क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये आहे न्यूबॉर्न कॉर्नर जो आहे तो लेबर टेबलचा. ठीक आहे. सो
हे असं आयडियल तुम्हाला हे डिझाईन करून ठेवायचं आहे, कारण की मान्यता हे एक्सपेक्ट करतं की तुम्ही प्रिपेअर्ड राहायला हवं प्रत्येक गोष्टीसाठी. सो त्यासाठी आहे. आणि आपण जे किट्स बद्दल डिस्कस लेटर्स लेटर्स सेशन्समध्ये करणार आहोत, ते काय इम्पॉर्टंट आहेत आणि ते कसे बनवायचे. आता ही डिझाईन बघा, ही डिझाईन पण बघा की कर्टन्स लावलेले आहेत प्रायव्हसी मेंटेन करण्यासाठी, त्यासोबत न्यूबॉर्न कॉर्नर पण आहे. सेम तोच लेबर रूम आहे, फक्त इथे लेबर टेबल दाखवलेला आहे क्लोज प्रॉक्सिमिटीमध्ये. इथे ठेवले सक्शन मशीन ठेवलेली आहे, त्यानंतर ऑक्सिजनची सुविधा आहे. ठीक आहे. इथे MTSL चा पोस्टर पण लावलेला आहे. तुम्हाला इथे नॉर्मल डिलिव्हरीवाला पोस्टर लावायचा असेल तो पण लावू शकता तुम्ही. ठीक आहे. पोस्टर्स कोणाला परत पाहिजे असतील तर प्लीज ग्रुपवर एकदा मेसेज करा. ठीक आहे, कारण की मी लास्ट टाइम शेअर केलेले आहेत ऑलरेडी सगळ्यांना. आय होप तुम्ही सेशन अटेंड केले असतील, नसतील तुम्ही ग्रुपवर तर आहात, त्यामुळे तुम्हाला ते भेटलेच असतील, पोचलेच असतील. नाहीतर मागचे मेसेज स्क्रोल करून बघा, आणि तुम्हाला एखादा पोस्टर मिसिंग वाटला तर मला तसं सांगा. ठीक आहे. आता हा हँडवॉशिंग एरिया बघा. हँडवॉशिंग एरिया हा तुम्हाला ठीक वाटतोय का, बरोबर वाटतोय का? फक्त एकच गोष्ट मिसिंग आहे याच्यामध्ये, लिक्विड सोप आहे. त्यानंतर दो इथे दिलेला आहे की व्यवस्थित आहे ते, पण एक एक गोष्ट तरी पण मिसिंग आहे याच्यामध्ये. हँडवॉशिंगच्या 6 स्टेपचं हे लावलेलं आहे, टॉवेल ठेवलेला आहे. टॉवेलची काही गरज नाही आपल्याला. आपल्याला हात एअर ड्राय करायचे असतात, हे तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं मी. इथे फक्त एल्बो टॅप हवा आहे. ठीक आहे. असा असा बंद करण्यावाला हे नको आहे आपल्याला. इथे एल्बो टॅप हवा आहे, कारण की एल्बोनी बंद करण्यासाठी आपल्याला प्रोव्हिजन पाहिजे. ठीक आहे. आता हा लेबर रूम पण व्यवस्थित ऑर्गनाइज आहे. प्रत्येक त्यांच्याकडे 4-5 लेबर टेबल आहेत, सो अकॉर्डिंगली त्यांनी ते डिव्हिजन केलेलं आहे. सगळं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. वॉर्मर आहे, ऑक्सिजन सिलेंडर आहे, त्यानंतर बायोमेडिकल वेस्टचे डबे आहेत. ठीक आहे. सो तुम्हालाही याने इन्स्पायर होऊन तुमचं लेबर रूम आणि ओटी डिझाईन करायची आहे. आता तुम्हाला तोडफोड करायची गरज नाही. तुमचं जे सामान ठेवलेलं आहे ते फक्त ऑर्गनाईज करून ठेवायचं आहे. ठीक आहे. मान्यता म्हणते तुम्ही तोडफोड करू नका, जसं NABS सांगतं. तुम्हाला जे जे आहे त्याच्यात बेस्ट पॉसिबल गोष्टी ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता जेव्हा आपण लक्षकडे जाऊ तेव्हा तुम्हाला जरा जास्त स्ट्रिक्ट म्हणजे हे आहे ते रूल्स आहेत त्याच्यामध्ये, की कसं. तर तुमच्याकडे जर नसेल ते, जसं की रॅम्प नसेल किंवा मग लेबर रूमच्या बाहेर तुम्हाला चेंजिंग एरिया वगैरे नसेल, तर ते तुम्हाला करावं लागेल. तसं प्रोव्हिजन नसेल तर तुम्हाला बांधावं पण लागेल. पण मान्यतामध्ये तसं काही नाहीये. ठीक आहे. सो मान्यतासाठी तुम्हाला हे करायची गरज नाही. ठीक आहे. आता आपण तिसऱ्या स्टँडर्डकडे जाऊया. तिसरा स्टँडर्ड ऍक्च्युली पहिल्या स्टँडर्डमध्येच क्लब होतो, कारण की पहिल्यांदा जेव्हा पेशंट लेडी आपल्याकडे येते, क्लायंट आपल्याकडे येते, तेव्हा आपल्याला तिची हिस्ट्री टेकिंग करायची असते. ठीक आहे. हिस्ट्री टेकिंगमध्ये काय काय करायचं असतं आपल्याला, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हिस्ट्री टेकिंगमध्ये, ते म्हणजे 3 प्रकारच्या हिस्ट्री घेणं. ठीक आहे. सो 3 प्रकारच्या, जेव्हा ती पॉझिटिव्ह होते तिला आपल्यासोबत रजिस्टर करायचं आहे. समजा आदित्य हॉस्पिटल आहे, आदित्य हॉस्पिटल सोबत रजिस्टर करायचं आहे तिला. सगळ्यात पहिले आपण विचारतो ऑब्स्टेटिक हिस्ट्री. आता ऑब्स्टेटिक हिस्ट्रीमध्ये खूपदा तुम्ही तुमच्या BSc नर्सिंगमध्ये पण बघितलं असेल, किंवा मग तुमच्या हॉस्पिटल प्रॅक्टिसमध्ये पण तुम्ही बघितलं असेल की GPLA आपण लिहित असतो. ठीक आहे. आता GPLA काय आहे, तर GPLA हा एक ऑब्स्टेटिक हिस्ट्रीचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये G म्हणजे ग्रॅव्हिडा, P म्हणजे पॅरिटी, A म्हणजे अबॉर्शन, L म्हणजे लाईव्ह, आणि आपण त्यात D ही ऍड करू शकतो, D म्हणजे डेथ. पण D तुम्ही ऍड नाही केला तरी चालेल. ठीक आहे. सो ग्रॅव्हिडा आणि पॅरिटी मधला फरक कोण सांगेल मला? ग्रॅव्हिडा काय आणि पॅरिटी काय आहे? स्पर्श हॉस्पिटल. स्पर्श हॉस्पिटल मॅडम, तुम्ही ज्या ब्लू वाल्या आहेत त्या सांगू शकता तुम्ही? ग्रॅव्हिडा आणि पॅरिट, G आणि P मधला फरक काय आहे? ग्रॅव्हिडा म्हणजे किती वेळा प्रेग्नेन्सी राहिली आहे, ओके. आणि पी म्हणजे किती वेळा डिलिव्हरी झाली आहे. ओके, मग L काय आहे? एल म्हणजे जिवंत बाळ किती आहे, लाईव्ह किती आहे. ओके. सो P म्हणजे तुम्ही म्हणताय की डिलिव्हरी झालेली आहे. ठीक आहे. सो ग्रॅव्हिडा आणि पॅरिटी मध्ये फरक काय आहे मग? का बरं G आणि P पण लिहितो? हम्म, कारण कोणाचं अबॉर्शन पण होऊन जातं सर. ओके, अबॉर्शन होतो. अबॉर्शन कशाला कन्सिडर करतो आपण? कुठल्या वीकच्या आधी जर बाळ निघून गेलं तर त्याला आपण अबॉर्शन म्हणतो. माहितीये तुम्हाला? तुम्हाला ते नाही वायाबल माहिती. एज माहितीये? वायाबल एज, बाळ जिवंत कुठून राहण्याचे जास्त चान्सेस असतात, कुठल्या वीक पासून? त्याला आपण वायाबल एज म्हणतो. नाही सर. बरं, ठीक आहे.
सो 24 वीक्स तुम्हाला पीपीटी खोलून ठेवले, त्यात पण तुम्हाला वाचता नाही येते. 24 वीक इंडियामध्ये वायाबल एज कन्सिडर केलं जातं. वायाबल एज म्हणजे काय, की 24 वीकच्या पुढची प्रेग्नन्सी जाते, तो बच्चा जिवंत राहू शकतो. ठीक आहे. हो आणि सर. 24 वीकच्या आधी जे निघून जातं त्याला आपण अबॉर्शन म्हणतो. 24 वीकच्या पुढे गेलेली प्रत्येक प्रेग्नन्सी आपण पॅरिटीमध्ये कन्सिडर करतो. ठीक आहे. आता ग्रॅविडा म्हणजे काय, की ग्रॅविडा म्हणजे किती वेळा युटरस प्रेग्नंट राहिलाय. ते त्याचा रिझल्ट आउटकम काही असो, पण तो प्रेग्नंट किती वेळा राहिला त्याला आपण ग्रॅविडा म्हणतो. पॅरिटी म्हणजे 24 वीकच्या पुढे गेलेली कोणतीही प्रेग्नन्सी, त्याचं पण आउटकम काय पण असेल, पण ती 24 वीकच्या पुढे गेली म्हणजे ती पॅरिटीमध्ये येते. ठीक आहे. त्यानंतर एल म्हणजे लाईव्ह आणि ए म्हणजे अबॉर्शन. आता एखादी लेडी अशी आहे की जी जी 3 वेळा प्रेग्नंट आहे, अ, एकदा एक बाळ तिसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, आणि एकदा एक बाळाचं अबॉर्शन झालं 24 वीकच्या आधी, 8-9 वीकमध्येच, आणि एक बाळ जे आहे ते कॉर्ड अराउंड नेक असल्यामुळे डिलिव्हरीच्या वेळेस गेलं. ठीक आहे. तर तो एक G3 येईल आणि P1 येईल. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा. सो GPLA जो ऑब्स्टेटिक हिस्ट्रीचा फॉर्म्युला आहे, तो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. त्यासोबत आपल्याला काय विचारायचं आहे, मेन्स्ट्रुअल हिस्ट्री विचारायची. मेन्स्ट्रुअल हिस्ट्री म्हणजे एक्झॅक्टली काय, की लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड, फर्स्ट डे ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड काय होता, तो तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. आणि आपण त्यावरून एडीडी कशी काढतो, एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी, 9 मंथ्स आणि 7 डेज ऍड करून त्यामध्ये आपण ईडीडी काढतो. ठीक आहे. आता ईडीडी काढायचे तीन तीन वेज आहेत. आपण पोटावरूनही ईडीडी काढू शकतो. सॉरी, पोटावरून ईडीडी नाही काढू शकत आपण, पण पोटावरून आपण करंट वीक जो आहे तो एस्टिमेट लावू शकतो. त्यासोबत आपण USG वरून पण ईडीडी काढू शकतो. ठीक आहे. ईडीडी काढू शकतो म्हणजे काय, त्याच्यात लिहूनच येतं ऑलरेडी. पण तुम्हाला कुठली कन्सिडर करायची, जी सगळ्यात पहिली जी आपण USG केलेली असते ती आपल्याला कन्सिडर करायची आहे. आणि तुम्हाला करंट वीक कोणता चाललाय तो तुम्ही एस्टिमेट लावून पण तुम्ही ईडीडी काढू शकता. ते पर ॲबडॉमेन कसं करायचं असतं ते पुढे स्लाइडमध्ये दिलेलं आहे, मी तुम्हाला दाखवेल की कसं करायचं असतं ते तुम्ही जेव्हा पोटावरून बघता त्यावेळेस. ठीक आहे. यासोबत तुम्हाला हिस्ट्री हिस्ट्री जी घ्यायची असते ती दुसरी हिस्ट्री असते, ती म्हणजे सर्जिकल हिस्ट्री. ठीक आहे. सर्जिकल हिस्ट्री म्हणजे काय, की कुठल्या प्रकारच्या सर्जरीज झालेल्या आहेत. त्यामध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट सर्जरी आहे LSCS. जर ती मल्टी असेल तर तिचं LSCS झालेलं आहे का आधी, ती LSCS झालेलं असेल तर आपण LSCSच करावं लागतं. म्हणून आपल्याला ती सर्जरी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर दुसरी कुठली पोटावरून सर्जरी झाली असेल तरी पण आपल्याला LSCS करावं लागतं, जरी प्रायमी असेल तरी. ठीक आहे. आणि जर दुसरं काही असेल, की मेंदूची कुठली ब्रेनची सर्जरी झालेली आहे, हार्टची सर्जरी झालेली आहे, किंवा मग ऑर्थोची कुठली सर्जरी झालेली आहे, ते पण तुम्हाला विचारायचं आहे. ठीक आहे. सो दॅट हे तुम्ही अल्ट्रासोनोग्राफी वरून तुम्ही हे करू शकता, एडीडी बघू शकता. LMP वरून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, किंवा फंडल हाईट वरून करू शकता. आता फंडल हाईट वरून कसं करायचं ते पुढच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. आता हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्हाला सगळं प्रिपेअर ठेवायचं आहे. आणि तुम्ही ॲबडॉमिनल एक्झामिनेशन जेव्हा जेव्हा करता त्यावेळेस तुम्हाला तिची कन्सेंट घ्यायची आहे. जसं की एक आपला स्टँडर्ड आहे, मी लास्ट टाइमही सांगितलं होतं की रिस्पेक्टफुल अँड सपोर्टिव्ह केअर वाला स्टँडर्ड आहे आपला. ठीक आहे. त्यामध्ये आपण तिला रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट द्यायची असते, आणि त्यातला एक हा भाग आहे की वर्बल कन्सेंट घेणं गरजेचं असतं. ठीक आहे. आता ग्रिप्स बद्दल मी तुम्हाला सांगतो. 4 प्रकारच्या ग्रिप्स असतात. पहिली ग्रिप जी असते ती फंडल ग्रिप असते. पर ॲबडॉमिनल एक्झामिनेशन करताना आपल्याला 4 प्रकारच्या ग्रिप्स बघायच्या असतात. पहिल्या दोन ग्रिप आहेत त्या आपल्याला प्रायमरी जे पहिले डेज आहेत, पहिला आणि दुसरा ट्रायमिस्टर, त्यामध्ये बघायचे असतात. आणि दुसऱ्या दुसऱ्या ज्या तिसरी आणि चौथी जी ग्रीप आहे ती आपण लेटर स्टेज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये बघतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगितलं पोटावरून कसं बघायचं, तर पोटावरून तुम्हाला विक्स कसे काढायचे आहेत तर ते फंडल हाईटने तुम्हाला कळतं. ही बघा, ही नर्स जसं एक्झाम करते पोटावरून, तसं आपल्याला पोटावरून एक्झाम करत यायचं, आणि जिथे तुम्हाला रेजिस्टन्स लागतो तिथे तुम्हाला थांबायचं आहे. ठीक आहे. सो हे तुम्हाला जिथे तुम्हाला रजिस्टर लागतो तिथे तिथे तुमचा हात स्टॉप करायचा आहे. तिथे मार्क द लेवल म्हणजे लेवल मार्क करायची आहे, आणि मेजरिंग टेपने बघायचं आहे
सो मेजरिंग टेपने तुम्ही बघा किंवा मग तुम्ही बोटाने पण मेजर करू शकता. हे बघा याच्यामध्ये दिलेलं आहे की ओटी पोटात जर असेल तर 12 वीकचं असतं, त्याच्या थोडं मध्ये असेल तर 16 वीकचं असतं, अजून थोडं वरती असेल तर 20 वीकचं असतं, देन अंबेलिकसच्या इथं 24 वीकचं असतं, त्याच्या 4 बोटं पुढे म्हणजे 1-1 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर पुढे 28 वीकचं असतं, त्याच्या 4 सेंटीमीटर पुढे 32 वीकचं असतं, त्याच्या 4 सेंटीमीटर पुढे 36 वीकचं असतं आणि 40 वीक जेव्हा होतात तेव्हा पुन्हा खाली येतं. जिपिस टर्नम 36 वीकचं असतं आणि 40 वीक्सचं खाली काय येतं, कारण की जेव्हा हेड एंगेज होतं 36 वीक्स नंतर फुल टर्म जेव्हा होतं तेव्हा ते प्युबिक कॅव्हिटीमध्ये हेड एंगेज होतं तेव्हा ते थोडं खाली सरकतं. ठीक आहे, त्यामुळे 40 वीक्सचं खाली येतं. सो अकॉर्डिंगली तुम्हाला एस्टिमेट लावायचा आहे. ठीक आहे. सो बाकी तुम्हाला काय काय बघायचं आहे की साईज शेप स्कार स्वेलिंग हे सगळं तुम्हाला ऑलरेडी 4S सांगितलेलं आहे. आता दुसरी अ, पहिली जी ग्रीप आहे ती तुम्ही बघितली. दुसरी जी ग्रीप आहे ती आहे लेफ्ट अँड राईट लॅटरल ग्रीप. सो ही एक ग्रीप जी आहे ती आपल्याला साईडने बघायचं असतं. आता ही लेडी जसं बघते साईडने, सॉरी हे फंडल ग्रिपच आहे, ही आहे लॅटरल ग्रिप. ठीक आहे, लॅटरल ग्रिप साईडने बघायचं असतं. सो साईडने कशासाठी बघायचं असतं हे की बाळाची पोझिशन कशी आहे, बाळाची पार्ट कुठे हे बेसिकली बघायचं असतं. इथे दिले हेल्प टू लोकेट फिटल बॅग. फिटल बॅग कशासाठी बघायचं असतं आपल्याला, आपल्याला फिटल डॉपलर जो लावायचा आहे FHS साठी तो फिटलच्या बॅकला लावायचा आहे. फिटसच्या बॅकला जेव्हा लावतो तेव्हा आपल्याला एक्झॅक्ट फिटल हार्ट साऊंड ऐकायला येतं. ठीक आहे, फिटल हार्ट साऊंड किती असायला हवेत, 120 ते 160च्या दरम्यान असायला हवेत. नॉर्मल हार्ट रेट आहे तो. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला दोन्ही साईडने बघायचं आहे की कुठे बॅक लागते. ह्या साईडलाही लागू शकतं, लेफ्ट किंवा राईट साईडला लागू शकतं. सो दोन्ही ग्रीप तुम्हाला बघायचे आहेत. त्यानंतर फर्स्ट पेल्विक ग्रीप जी आहे ती लेटर स्टेज ऑफ प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही बघता की बाळाचं हेड कुठे आहे आणि त्याचे बटक्स कुठे आहेत. त्याच्यासाठी फर्स्ट पेल्विक ग्रीप बघायची असते. ती खालून ही जशी लेडी तपासते तसं बघायचं आहे फर्स्ट पेल्विक ग्रीप. त्यामध्ये तुम्हाला फक्त एवढंच कळतं की हेड कुठे आहे. जर हार्ड लागलं तर हेड असतं, नाही तर मग थोडंसं असं सॉफ्ट लागलं, बटक सारखे दोन हे लागले तर बटक्स असतं, किंवा मग पाठ लागली तर ट्रान्सफर्स लाय असतं, ऑब्लिक लाय पण असू शकतं, अशा हात लागले तर. ठीक आहे, त्यानंतर चौथी जी ग्रीप आहे डीप पेल्विक, ती 36 वीक नंतर कंडक्ट करतो आपण. ती त्याच्यामध्ये आपण फक्त बघतो की हेड एंगेज झालेलं आहे की नाही. आता हेड एंगेज झालेलं आहे की नाही ते कसं बघायचं, असे हात न्यायचे आणि तुमचे हात जर असे गेले तर हेड एंगेज असतं आणि हात असे लागले तर हेड एंगेज नसतं. सो 36 वीक नंतर हेड कधी एंगेज होतं हे बघण्यासाठी आपल्याला ही ग्रीप बघायची असते. फिटल हार्ट साऊंडचं सांगितलं मी, 120 ते 160 असायला हवेत पर मिनिट. आणि ते तुम्ही याच्यानी स्टेथोस्कोपनेही करू शकता आणि मोस्ट ऑफ द हॉस्पिटल ते आता डॉपलरनेच करतात. ठीक आहे, सो दॅट्स इट. दिस इज पहिला जो सेशन होता तो कव्हर केलेला आहे मी ऑलरेडी. ठीक आहे, सो तुम्हाला काही विचारायचं आहे का याच्यामध्ये, कोणाला काही विचारायचं आहे? आपण नाही आता सर आता अजिबात शांत बसू नका, मला प्रत्येकाने उत्तर द्या. तुम्हाला समजलंय का त्याच्यातलं काय हवंय किंवा का? तुम्ही ऐकलंय तुम्हाला का? पहिली गोष्ट तर तीच आहे. पहिली गोष्ट तर ती काय, ऐकलंय का सिरियसली? काय प्रॉब्लेम आहे का? आमचं बोललेलं समजतंय का? मला तुमचं प्रत्येकाकडनं उत्तर हवंय. हॅलो, आदित्य हॉस्पिटल मॅडम. हा बोल. आम्हाला समजलेले सरांचं शिकवलेलं ते आम्हाला लक्षात येतं. व्हेरी गुड, कळलंय ना. परत आपण पुढच्या गुरुवारी ऍक्च्युअल हे घेणार आहोत, त्यामुळे काळजी करू नका. पण आत्ताच समजलंय का? हो. व्हेरी गुड. आदित्य तुम्हाला हे की नाही रिसर्टिफिकेशन आहे, परत हो. द्यायचे ना परीक्षा? हो हा, त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका आणि काही प्रश्न असतील तर विचारा. चला मॅडम, आता आमचा थोडासा हा टाइम जर तुम्ही 2 वाजेच्या दरम्यान घेतला तर चालेल का? कारण यावेळेस आमचा बराचसा स्टाफ नसतो. ते तुम्ही अमिता मॅडमला सांगा, त्या अमिता क्षीरसागर मॅडम आहेत ना, हो. त्यांना तो प्रॉब्लेम सांगा. ओके, आता मला आयुष्यवर्धिनी हॉस्पिटल मधल्या दोन मॅडम दिसत आहेत मला. सांगा मॅडम, काही समजलं का? काही प्रॉब्लेम आहे का? नंदुरबार मधले आम्ही असं सांगितलंय की नंदुरबार मधले खूप ऍक्टिव्ह होते आणि छान त्यांनी इंटरॅक्टिव्ह केलं मागच्या वेळेस.
तर आयुष्यवर्धिनी तुम्हाला काहीतरी उत्तर द्यावं लागणार आहे की तुम्हाला समजलंय का? आपण वेगळी वेळ घेऊन हे सगळं तुमच्यासाठी प्रयत्न करतोय आहोत. स्पर्श हॉस्पिटल समजलं मॅम. नक्की कुलकर्णी हॉस्पिटल मधलं समजलं का? कोण बोलतं स्पर्श मधनं? स्पर्श मधनं कोण बोलतं? कुसुंबा बोलते का? नाही मॅम, सलमा मॅम. सलमा है. वो किधर गई कुसुम्बा? नीचे है, नीचे. वो नीचे है। रिसेप्शन अच्छा, पे है, हम फर्स्ट फ्लोर पे है. तो वो सुन रही है क्या नीचे से? हाँ मैम. हाँ ठीक है। और कौन है? कुलकर्णी हॉस्पिटल सलमा के पास यस मैम, समझ गए सब. कोण बोलतं नाही दिसत? ज्योती ज्योती राठोड. राठोड. हाँ ज्योती राठोड. तुम्ही कोण सिस्टर आहात का? हाँ, यस मैम, सिस्टर. ओके. तुम्ही आता जे कोणी ऍबसेंट आहे त्यांना शिकवू शकाल का? यस मैम. हा, आता जे ऍबसेंट आहे त्यांना शिकवायचं. व्हेरी गुड. आता मला सांगा की भामरे हॉस्पिटल आहे. आता मला सांगा शालिनी देवी समजलंय का? शालिनी देवी हॉस्पिटल आणि अनका दत्ता समजलंय का? हा ठीक आहे सर, पुढे. ओके. सो थँक्यू सर. ओके, सो आपण आता पुढे जाऊया. ठीक आहे, कारण की आपण एका याच्यामध्येच दोन क्लब केलेले आहेत. सो पहिला जो सेशन होता त्यामध्ये ANC प्रिपेअर्डनेस आणि हिस्ट्री टेकिंगचा पार्ट कव्हर केलेला आहे. ठीक आहे. सो आपल्याला आता हा जो पुढचा जो सेशन आहे त्यामध्ये 3 टॉपिक आहेत. ते आहे, पहिला टॉपिक आहे PV एक्झामिनेशन, पार्टोग्राफ आणि इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस. ठीक आहे. सो आपण क्विकली PV एक्झामिनेशन पार्टकडे जाऊया. ठीक आहे. सो PV एक्झामिनेशन मी पहिल्या सेशनमध्ये तुम्हाला सांगितलं, पहिल्या याच्यामध्ये, की प्रिपेअर्डनेसमध्ये एक PV ट्रे रेडी ठेवायचा आहे. आता PV ट्रे मध्ये काय काय असायला हवं, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. एक स्पंज होल्डर इम्पॉर्टंट आहे आपल्याला, स्टराईल स्पंज होल्डर. किडनी ट्रे पाहिजे आपल्याला, कॉटन स्वॅब पाहिजे, झायलोकेन जेली पाहिजे, त्यानंतर अँटीसेप्टिक सोल्युशन पाहिजे आणि पॅकेटवाले स्टराईल ग्लोव्स पाहिजे. ठीक आहे. तर आपल्याला करायचं कसं आहे PV एक्झामिनेशन? सगळ्यात पहिले वुमनचं ब्लॅडर जे आहे ते एम्प्टी करायचं आहे, तिची वर्बल कन्सेंट घ्यायची आहे. ठीक आहे. मी खूपदा लास्ट टाइम पण सांगितलं होतं की वर्बल कन्सेंट कोणतीही प्रोसिजर असो, वर्बल कन्सेंट घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. जिथे रिटर्न कन्सेंट घेण्याची गरज आहे तिथे पण रिटर्न कन्सेंट घेणं गरजेचंच आहे. जसं की नॉर्मल डिलिव्हरी तुम्ही करताय किंवा LSS करताय त्यावेळेस सुद्धा. ठीक आहे. त्यानंतर तुमचा ट्रे रेडी आहे हे तुम्हाला इन्शुअर करायचं आहे. त्यानंतर वुमनला एक्सप्लेन पण करायचं आहे की तुम्ही काय करणार आहात आणि त्याच्याने आपल्याला काय काय समजणार आहे आणि त्यांना थोडंसं पेन होईल याच्यासाठी पण तुम्ही तयार करायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला त्यांची प्रायव्हसी मेंटेन करायची आहे, जसं की कर्टन वगैरे लावलेले तुम्हाला दिसले त्या लेबर टेबलवर. तुम्ही जर OPD मध्ये करत असाल किंवा OPDच्या बाजूच्या रूम मध्ये करत असाल तरी चालेल, पण तिथे पण तुम्हाला प्रायव्हसी एन्श्युअर करायची आहे. त्यानंतर तुम्हाला हँडवॉश परफॉर्म करायचं आहे. आता हँडवॉश परफॉर्म कसं करायचं आहे? सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, ऑर्नामेंट्स रिमूव्ह करायचे. ठीक आहे. त्यानंतर एक फॉर्म्युला आहे सुमन के म्हणून. ठीक आहे. सुमन के फॉर्म्युला यूज करण्याआधी आपण काय करायचं, लिक्विड सोप घ्यायचं, थोडंसं पाणी घ्यायचं, थोडासा फेस काढायचा आणि मग त्या 6 स्टेप परफॉर्म करायच्या. आता 6 स्टेप कशा परफॉर्म करायच्या? पहिला सरळ. सरळ म्हणजे S. ठीक आहे. U म्हणजे उलटा. ठीक आहे. त्याच्यानंतर M म्हणजे मुठ्ठी. ठीक आहे, मुठ्ठी. त्यानंतर M म्हणजे मुठ्ठी. त्यानंतर A म्हणजे अंगठा. ठीक आहे. अंगठा आणि त्यासोबत फिंगर पण करायचे. त्यानंतर N म्हणजे नख. नख असे तुम्ही पामला घासून नख क्लीन करायचे. त्यानंतर सुमन झालं, के उरला, के म्हणजे कलाई, तिथे तुम्ही M ही लिहू शकता. ठीक आहे. सुमन M. मराठीत ते मनगट येतं, हिंदीमध्ये के येतं, हिंदीमध्ये कलाई येतं. ठीक आहे. मनगट आपल्याला क्लीन करायचा आहे. त्यानंतर असे हात ठेवून आपल्याला हात जो जो झाग आहे, जो फेस आलेला आहे तो धुवून टाकायचा आहे आणि त्यानंतर हात असे वरती ठेवून एअर ड्राय करायचे. तुम्ही असेही ठेवू शकता किंवा मग असे ओपनही ठेवू शकता. टॉवेलला पुसायचे नाहीयेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपण रिव्हिजन सेशनमध्ये एकदा डेमोमध्ये बघूया. ठीक आहे. डॉक्टर ज्योत्स्ना मॅम गुप्ते हॉस्पिटलमधून एका स्टाफला घेऊन आपल्याला दाखवतील. स्टराईल ग्लोव्ज घालायचे आहेत आपल्याला हात एअर ड्राय केल्यानंतर. आता हात वरतीच का बरं ठेवले मी, खाली का नाही ठेवले, कारण की खालचं पाणी असं ह्या साईडला उतरणार नाही म्हणून. ठीक आहे. कारण की खालचं पाणी जर परत वरती आलं तर मग प्रॉब्लेम होईल, परत इन्फेक्टेड होईल ते. त्यामुळे आपल्याला असे ठेवायचे. प्लस आपला प्युबिक रिजन खाली आहे त्यामुळे तिथे बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गॅनिझम जास्त असतात, त्यामुळे वरती हात ठेवलेले जास्त बेटर असतात. ठीक आहे. स्टराईल ग्लोव्ज घालताना एक एक फक्त काळजी घ्यायची आहे की तुम्ही स्टराईल ग्लोव्ज जे असतात ते तुम्ही बघितले असाल की असे फोल्ड असतात. ठीक आहे. सो फोल्ड जे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त पहिला ग्लोव्ज घालताना आतला पार्ट फक्त टच करायचा आहे आणि दुसरा ग्लोव्ह घालताना जो ग्लव पहिला घातलाय त्याने बाहेरचा पार्ट टच करायचा. एवढंच लक्षात ठेवा. आता ते कसं घालायचं, काय करायचं ते आपण गुरुवारी बघूया. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, आपण ग्लव घातल्यानंतर काय करायचं, अँटीसेप्टिक सोल्युशनने पहिला एक कॉटन स्वॅब घ्यायचा, त्या अँटीसेप्टिक सोल्युशन मध्ये बुडवायचं आणि पेरिनियम क्लिनिंगसाठी आपल्याला पहिला स्ट्रोक राईट साईडने द्यायचा, स्वॅब फेकून द्यायचा, परत दुसरा स्वॅब घ्यायचा, अँटीसेप्टिक सोल्युशन मध्ये बुडवायचा, वरून खालपर्यंत क्लीन करायचं आणि फेकून द्यायचा, तिसरा घ्यायचा, मधून क्लीन करायचं, थोडंसं ओपनिंग पण क्लीन करायचं आणि ते पण फेकून द्यायचं. ठीक आहे. हे झालं पेरिनियम क्लिनिंग. हे पेरिनियम क्लिनिंग आपल्याला नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेस पण कंडक्ट करायचं असतं आणि पीव्ही एक्झामिनेशनच्या वेळेस पण कंडक्ट करायचं असतं. ठीक आहे. आता वरून खालपर्यंतच का बरं गेलो आपण, कारण की डाऊनवर्ड मोशनमध्ये जास्त प्रमाणात बॅक्टेरिया निघून जातात, मायक्रो ऑर्गॅनिझम निघून जातात आणि खाली आपल्याला ॲनल रिजन पण आहे, त्यामुळे तिथला एरिया जास्त इन्फेक्टेड आहे. तो आपण खालून वरपर्यंत गेलो तर प्रॉब्लेम होईल, किंवा असं असं केलं तर प्रॉब्लेम होईल. त्यामुळे एकच स्ट्रोक द्यायला मी सांगतोय. ठीक आहे. त्यानंतर झायलोकेन जेलीने थोडंसं लुब्रिकंट म्हणून यूज करायचं, दोन दोन फिंगरवर ठेवायचं ते, आणि इन्सर्ट करताना फक्त एक फिंगर इन्सर्ट करायचा आणि बघायचं की ओपनिंग जी सर्वायकल ओपनिंग आहे ती किती डायलेट झालेली आहे. जर ते 2 फिंगर जाण्या इतके असतील तर पहिला फिंगर काढायचा आणि नंतर 2 फिंगर टाकायचे. असं नाही करायचं की एक टाकल्याने दुसरा टाकायचा ट्राय करायचं, त्याच्याने तिला पेन होईल. सो पहिला बाहेर काढायचा. जर एकच जाणार असेल तर एकच राहू दे मग. ठीक आहे. तर आपण त्याच्यामध्ये पीव्ही एक्झामिनेशन जी करतो ती कुठल्या गोष्टींसाठी करतो, तर आपण खूप साऱ्या गोष्टी बघतो. त्यामध्ये आपल्याला काय बघायचं असतं, सगळ्यात पहिले सर्वायकल डायलेटेशन बघायचं असतं. डायलेटेशन कसं बघतो आपण, सेंटीमीटर वाईज डायलेटेशन आपण बघतो. 1 सेंटीमीटर एकच फिंगर इन्सर्ट होत असेल तर 1 सेंटीमीटर, 2 फिंगर इन्सर्ट होत असतील तर 2 सेंटीमीटर. आता तुम्ही म्हणाल की 3 सेंटीमीटर बघण्यासाठी तिन्ही इन्सर्ट करू का, तर नाही. 2च फिंगरने जे काय करायचं ते करायचं तुम्हाला. तुम्ही असं करून एस्टिमेट लावू शकता 3 फिंगर आहेत की नाही, असं करून एस्टिमेट लावू शकता 4 फिंगर आहेत की नाही. ठीक आहे. जास्त फिंगर तुम्ही घालत बसाल तर अगेन पेनफुल असतं ते आणि इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. ठीक आहे. सो डायलेटेशन बघितलं तुम्ही. नंतर तुम्हाला सर्वायकल थिकनेस बघायची आहे. सर्विक्स जर थिन असेल तर डिलिव्हरी लवकर व्हायचे चान्सेस असतात, ज्याला आपण एफेसमेंट म्हणतो. ठीक आहे. सर्वायकल एफेसमेंट जर सर्विक्स जर थिक असेल तर डिलिव्हरी व्हायला उशीर आहे, थिन असेल तर लवकर होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला काय बघायचंय, स्टेटस ऑफ मेम्ब्रेन. स्टेटस ऑफ मेम्ब्रेन म्हणजे बलून सारखं काहीतरी लागतंय, असं फुग्यासारखं, जसं आपण होळीला फुगा फुगवतो त्याच्यासारखं जर लागतंय तर तर ते मेम्ब्रेन आहे. मेम्ब्रेन गेलेली नसेल तर तुम्हाला प्रेझेंटिंग पार्ट कळणार नाही. पण जर मेम्ब्रेन गेलेली असेल, लिकिंग असेल, तर तुम्हाला प्रेझेंटिंग पार्ट पण बघायचं आहे, फिटसचं प्रेझेंटिंग पार्ट. कारण की फिटसची जी पोझिशन आहे ती कधीही चेंज होऊ शकते, तुमचे ऑब्स्टेट्रिशियन सांगतील तुम्हाला. त्यामुळे जरी तुम्हाला सोनोग्राफीमध्ये वर्टेक्स दिसते तर ब्रीच असू शकतो. सो तुम्ही जेव्हा टच करता तेव्हा तुम्हाला कळतं की नक्की काय आहे खालच्या साईडला, तेव्हा तुम्हाला तो प्रेझेंटिंग पार्ट पण बघणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर प्रायमी असेल तर तुम्हाला काय बघायचं आहे, पेल्विक ॲडिक्वेसी पण बघायची. पेल्विक ॲडिक्वेसी सर्विकच्या ओपनिंग मधून हात काढायचा आणि बोनी प्रिमायसेस जिथे लागतो तिथे हात टच करून असं एक्सटेंड करून बघायचं, प्रायमी असेल तर. ठीक आहे. प्रायमीमध्ये 10 सेंटीमीटरच्या वरती पाहिजे गॅप. तो नसेल तर तिला सीझर मध्ये घ्यावं लागतं, ज्याला आपण पेल्विक इनॅडिक्वेट म्हणतो. पेल्विकच डायलेटेशन होत असेल पण पेल्विसच जर इनॅडिक्वेट असेल तर तो बच्चा बाहेर येणारच नाही, म्हणून त्याला सीझरच करावं लागतं. ठीक आहे. त्यानंतर तुमचे फिंगर्स रिमूव्ह करून घ्यायचे आणि तुम्ही तुमच्या याच्यावर जो लायकरचा कलर आहे तो पण बघायचा. ठीक आहे.
कलर काय आहे, जर कलर 3 प्रकारचे असू शकतात, एकदम क्लिअर असू शकतो, एक व्हाईट सारखं असं, त्यानंतर हे असू शकतं रेड कलरचं, ग्रीन असू शकतं, येल्लो असू शकतं. ग्रीन येल्लो असेल तर मेकोनियम म्हणजे बाळाने शी केलेली आहे, आणि ब्लड असेल तर मग ब्लिडिंग आहे आतमध्ये. सो हे हे दोन्ही जर असतील तर तुम्हाला तुमच्या ऑब्स्टिटिशियनला लगेच इन्फॉर्म करायचं आहे, आणि क्लिअर असेल तर नॉर्मल आहे, तर तुम्हाला इन्फॉर्म करायची गरज नाही, तुम्ही पुढची पीवी कंडक्ट करू शकता. ह्या सगळ्या फाइंडिंग्स तुम्हाला एका केस शीटवर लिहून ठेवायच्या आहेत. कधी लिहून ठेवायच्या आहेत? फक्त 4 सेंटीमीटरच्या आधी. 4 सेंटीमीटरच्या आधीच्या सगळ्या फाइंडिंग्स तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत. 4 सेंटीमीटरच्या नंतरच्या फाइंडिंग्स आपण पार्टोग्राफवर प्लॉट करतो. ठीक आहे, सगळ्या फाइंडिंग्स. सो कोणी सांगू शकतं का पीव्ही एक्झामिनेशन जी आहे ती किती तासांनी कंडक्ट करायची असते, किती वेळाने कंडक्ट करायची असते, किती गॅप द्यायला लागतो 2 पीव्ही एक्झामिनेशन मध्ये? 4 hours. 4 आवर, करेक्ट. ठीक आहे, इन्फेक्शन कमी करण्यासाठी आणि वुमनला पण पुन्हा पुन्हा डिस्कम्फर्ट न देण्यासाठी आपण 4 तासाचा गॅप ठेवतो, कारण की 4 तासाच्या मध्ये आपल्याला मेजर काही एवढं कळत नाही जर आपण ऑगमेंटेशन किंवा मग इंडक्शन करत नसाल तर. ठीक आहे, तर याच्यामध्ये पीव्ही पीव्ही एक्झामिनेशनचा इम्पॉर्टन्स जाणण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टी जाणणं गरजेचं आहे. ते म्हणजे स्टेजेस ऑफ लेबर आणि फर्स्ट स्टेज मधल्या 2 फेजेस. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो स्टेजेस ऑफ लेबर 4 आहेत. पहिली स्टेज आहे लेबर पेन स्टार्ट झाल्यापासून ते फुल डायलेटेशन पर्यंत 10 सेंटीमीटर पर्यंत, ती पहिली स्टेज आहे. दुसरी स्टेज असते बेबी डिलिव्हर होतो फुल डायलेटेशन नंतर ती. त्यानंतर तिसरी स्टेज असते प्लॅसेंटा डिलिव्हर होतो. चौथी स्टेज असते 2 तासाचं ऑब्झर्वेशन जे करतो त्यामध्ये. आता पहिल्या स्टेजमध्ये 2 फेजेस असतात. आता 1 ते 4 सेंटीमीटर पर्यंत 0 ते 4 सेंटीमीटर पर्यंत लेटंट फेज म्हणजे सुप्त अवस्था असते, ती खूप वेळ चालते. पण 4 सेंटीमीटर डायलेट झाल्यानंतर ऍक्टिव्ह फेज स्टार्ट होते. ती फेज तुम्ही एक एक तासाने 1 सेंटीमीटर डायलेटेशन एक्सपेक्ट करता त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो तुमचं जर 4 वाजता दुपारच्या 4 वाजता जर 4 सेंटीमीटर आहे, तर ती डिलिव्हरी 12 वाजेपर्यंत डिलिव्हरी नाही झाली तरी चालेल, पण ऍटलीस्ट फुल डायलेटेशन झालं पाहिजे रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे, असं एक्सपेक्ट करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये हायलाइटिंग द पॉइंट की ऑगमेंट किंवा जे पण काही युटेरोटॉनिक तुम्ही देता ते द्यायचे नाहीयेत नॉर्मल केसमध्ये. जिथे गरजेचं आहे तिथे देऊ शकता तुम्ही, अगदीच नाही द्यायचं असं नाही. ठीक आहे, सो हे सगळं तुम्हाला बघायचं आहे. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलंय, डायलेटेशन बघायचंय, मेम्ब्रेनचं स्टेटस, पेल्विक ॲडेक्वेसी, प्रेझेंटिंग पार्ट, कलर ऑफ लायका. ठीक आहे, सो 4 तासांनी पीव्ही करायचं ऑलरेडी आदित्य हॉस्पिटलने सांगितलेलं आहे. त्यानंतर हे सगळं पण मी सांगितलेलं आहे की तुम्हाला कुठे कुठे इन्फॉर्म करायचं आहे. तुमच्या अलर्ट व्हायचं आहे, हाय अलर्ट तुमच्या ऑब्स्टेट्रिशियनला कधी कधी इन्फॉर्म करायचं आहे. ठीक आहे, सो हे झालं पीव्ही एक्झामिनेशन बद्दल. आता आपण पुढे वळूया, ते म्हणजे पार्टोग्राफ. ठीक आहे, पार्टोग्राफ खूप क्विकली बघूया आपण, कारण की आपण गुरुवारच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा याचं पार्टोग्राफवर एम्फसाइज करूया, कारण की पार्टोग्राफ असं ऑनलाईन शिकवणं थोडं डिफिकल्टच आहे. पण स्टील वी विल गुरुवारी जास्त वेळ आपण पार्टोग्राफसाठी देऊया. ठीक आहे, सो पार्टोग्राफमध्ये फक्त 3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. एक तर गोल्डन रूल आहे, पार्टोग्राफचे जे 4 गोल्डन रूल आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला पार्टोग्राफ प्लॉट आणि इंटरप्रेट करायचं कसं हे आलं पाहिजे. आणि तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, पार्टोग्राफ म्हणून तुम्हाला ऑब्स्ट्रक्टेड लेबर आणि प्रोलॉंग लेबर ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, तर ते कसं, पार्टोग्राफमध्ये इंडिकेटर काय काय असतात ते आपण बघूया. ठीक आहे, त्यामध्ये इंडिकेटर पहिलं तर हे असतं की आपल्याला कळतं की जनरल इन्फॉर्मेशन पेशंटची लिहितोच, त्यासोबत आपल्याला प्रोग्रेस ऑफ लेबर कळतं. तुम्ही एकदा पार्टोग्राफ असाच म्हणजे ब्लँक पार्टोग्राफ मी तुम्हाला पाठवेल, मी पाठवलेला पण ऑलरेडी, तुम्ही ग्रुपमध्ये मागे स्क्रोल करा, तिथे तुम्ही बघून घ्या पार्टोग्राफ दिसतो कसा, म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला कळेल. आता प्रोग्रेस ऑफ लेबरमध्ये आपल्याला काय कळतं, सर्वायकल डायलेटेशन कळतं, नंबर ऑफ कॉन्ट्रॅक्शन इन 10 मिनिट्स कळतात. आता ते बघायचं कसं ते पुढे बघूया आपण. त्यासोबत मॅटर्नल फिटल कंडिशन कळते. आता मॅटर्नल कंडिशन मध्ये पल्स, बीपी, टेम्परेचर, व्हायटल्स कळतात, आणि फिटल कंडिशन मध्ये FHR कळतं आणि एमनिओटिक फ्लुइडचा कलर कळतो. ठीक आहे, सो
पार्टोग्राफ जो आहे तो कशासाठी इम्पॉर्टंट आहे? पार्टोग्राफ हा एक क्लिनिकल डिसिजन मेकिंग टूल आहे आणि आपल्याला तो हेल्प करतो की अर्ली आयडेंटिफिकेशन जे पण काही आहे, प्रोलॉंग लेबर किंवा ऑब्स्ट्रक्टेड लेबर ह्या ज्या कंडिशन आहेत, हे याचं अर्ली आयडेंटिफिकेशन करण्यासाठी खूप मदत करतं आणि खूप सारं इंटरप्रिटेशन होतं याच्यावरून एका कागदावरून. आता मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं की नंतरचे जे लिहायचे इंडिकेटर, जसं तुम्ही पेपरवर लिहत बसता, डायलेटेशन एवढं, कॉन्ट्रॅक्शन एवढे, हे एवढं, ते एवढं, FHR एवढे, वगैरे वगैरे, ते सगळं तुम्हाला असं लिहत बसायची गरज नाही. ॲट 9 PM, ॲट 10 PM असं लिहायची गरज नाही. तुम्हाला एका पार्टोग्राफमध्ये सगळं, एका पेजमध्ये सगळं प्लॉट होतं आणि हा एक लिगल डॉक्युमेंट म्हणून पण तुम्ही यूज यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला जर एखाद्याने लिगली हे करायचा प्रयत्न केला तर तुम्ही हा डॉक्युमेंट दाखवून सगळं एका कागदावर सगळा प्रोग्रेस दाखवू शकता की तुम्ही आयदर नॉर्मल डिलिव्हरी का कंडक्ट केली किंवा मग सिझेरियन मध्ये का घेतलं. कधी कधी कसं होतं की बेबी गेला किंवा मदर गेली तर मग ते लोक राडा घालतात. सो तुमच्याकडे एक एक्झॅक्ट लिगल डॉक्युमेंट आहे ज्याच्यावरून तुम्ही दाखवू शकता की अर्ध्या अर्ध्या तासाने काय काय झालं होतं आणि त्याच्यामुळे कसं डिग्रेड होत गेली हेल्थ मदरची किंवा फिटसची आणि देन त्यामुळे डेथ झाली किंवा जे काय झालं. ठीक आहे. सो ह्या कंडिशन किंवा मग असंही होऊ शकतं की सीझर का केलं तुम्ही, अशी केस करू शकतात. ते नॉर्मल डिलिव्हरीच का केली, आम्ही सीझर सांगत होतो तरी. सो हे सगळं, ह्या सगळ्या याच्यावरून तुम्ही ते कोर्टला पण किंवा पोलिसला पण प्रूव्ह करू शकता की ही अशी अशी कंडिशन होती, त्यामुळे तुम्हाला ते एक मेडिको लिगल डॉक्युमेंट आहे. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले जो इंडिकेटर मार्क करायचा आहे तो आपल्याला कलर ऑफ लायकरचा आहे. त्याच्यामध्ये एक तर क्लिअर असू शकतं, एक तर मेम्ब्रेन इंटॅक्ट असू शकतं, बलून सारखं लागेल तुम्हाला, किंवा एम असू शकतो, मेकॅनियम स्टेन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं, ब्लड स्टेन असू शकतं. फक्त एवढं लक्षात घ्यायचं, इंटॅक्ट आणि सी मध्ये आपल्याला काही करायचं नाही, पण मेकॅनियम स्टेन आणि ब्लड स्टेन मध्ये आपल्याला ऑब्स्टेटिशियनला इन्फॉर्म करायचं आहे, हाय अलर्ट ऑन करायचं आहे. ठीक आहे. आता कॉन्ट्रॅक्शन कसे बघायचे मी तुम्हाला पर ॲबडॉमेन एक्झामिनेशन मध्ये म्हणजे जेव्हा लेबर पेन स्टार्ट होतात त्याच्यामध्येच हा पार्ट कवर्ड असतो, पण मी त्याच्यामध्ये नाही घेतला कारण की दुसऱ्या सेशन मध्ये आज आपण कव्हर करणार होतो. सो याच्यामध्ये असं असतं की कॉन्ट्रॅक्शन जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा पोटावर हात ठेवायचा, 10 मिनिटासाठी पूर्ण हात ठेवायचा आणि बघायचं की किती कॉन्ट्रॅक्शन येतात आणि कोणता कॉन्ट्रॅक्शन किती सेकंडसाठी थांबतो. ठीक आहे. एक कॉन्ट्रॅक्शन किती सेकंडसाठी थांबतो. आता 20 सेकंडसाठी थांबत असेल तर त्याला आपण माइल्ड कॉन्ट्रॅक्शन म्हणतो आणि डॉट डॉटने प्लॉट करतो. 20 ते 40 सेकंडचा असेल तर लाईन लाईन आखतो, 40 सेकंडपेक्षा वरती असेल तर डार्क करतो पूर्ण. ठीक आहे. आता हाफ आवरली काय चेक करायचं आणि 4 आवरली काय चेक करायचं. 4 आवरली मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की सर्वायकल डायलेटेशन म्हणजे आपण PVG करणार आहे, त्यात आपल्याला सर्वायकल डायलेटेशन कळतं, म्हणून ते 4 तासानेच आपण कंडक्ट करून बघतो. सो 4 तासांनी ते ते प्लॉट करायचं आहे आणि त्यासोबत ब्लड प्रेशर आणि टेम्परेचर पण 4 तासांनी करायचं आहे. आता हे झालं 4 तासाचं. तर हाफ आवरली आपण काही गोष्टी बाहेरून बाहेरून बघू शकतो, ते म्हणजे कॉन्ट्रॅक्शन बघू शकतो पोटावरून, तिथे आपल्याला आतमध्ये कुठे हात घालायची गरज नाही लागणार. FHR पण बाहेरून बघू शकतो, ते पण आपल्याला अर्धा तासांनी प्लॉट करायचे आहेत आणि मॅटर्नल पल्स पण बाहेरून बघू शकतो, ते तुम्हाला हे करायचं आहे. आता 4 गोल्डन रूल मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, 4 गोल्डन रूल लक्षात ठेवायचे आहेत. सगळ्यात पहिला गोल्डन रूल आहे की 4 सेंटीमीटर डायलेट होतं, ऍक्टिव्ह फेज स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला प्लॉट करणं स्टार्ट करायचं आहे. आणि सर्वायकल डायलेटेशन पहिला इंडिकेटर तुम्हाला टाकायचं आहे. कधी पण जेव्हा पण तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा सर्वायकल डायलेटेशननी स्टार्ट करायचं आहे. त्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, अलर्ट लाईन आणि ऍक्शन लाईन एक दिसेल त्याच्यात, तर अलर्ट लाईन वरच तो स्टार्ट झाला पाहिजे हे मेक शुअर करायचं आहे. ठीक आहे. 5 सेंटीमीटर असेल, 6 सेंटीमीटर असेल, 7 सेंटीमीटर असेल, किती पण असेल, हे तुम्हाला अलर्ट लाईन वरच स्टार्ट करायचं आहे. आणि एक रेफरन्स लाईन ओढायची आहे, 7 सेंटीमीटर असेल तरी, 4 सेंटीमीटर असेल तरी. ठीक आहे. रेफरन्स लाईन ओढून त्याच्या पुढचेच तुम्हाला इंडिकेटर्स भरायचे आहेत. सो कसं ते तुम्हाला याच्यामध्ये दिसेल, या पार्टोग्राफमध्ये दिसेल. आता हे सगळे इंडिकेटर आहेत. राधा नावाची पेशंट आहे, गंगाराम तिचा नवरा आहे, 26 वर्षाची आहे, ग्रॅव्हिडा 3, पॅरिटी 2, लाईव्ह 2 आणि अबॉर्शन 0. ठीक आहे. तिसरी प्रेग्नन्सी आहे तिची. हॉस्पिटल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर XYZ1 असं दिलेलं आहे इथे. आता 11/6/2009 ऍडमिट झाली, 5 वाजता. 4 वाजता तिचा मेम्ब्रेन गेलेला आहे. सर्वायकल डायलेटेशन होतं 5 सेंटीमीटर, सॉरी, हा 5 सेंटीमीटर, थोडंसं खाली आलेलं आहे. तुम्हाला अलर्ट लाईनवर स्टार्ट करायचं गोल्डन रूल नुसार. 9 वाजता 3 कॉन्ट्रॅक्शन होते, 9 वाजता
5 सेंटीमीटर डायलेटेड होती ती आणि 3 कॉन्ट्रॅक्शन होते. ते 3 कॉन्ट्रॅक्शन असे प्लॉट केले मी. FHR 120 होते आणि एमनिओटिक फ्लूइड क्लिअर होतं. ठीक आहे, हे 9 वाजताचे इंडिकेटर्स लिहिले मी. त्यासोबत BP 120 आणि पल्स रेट 80 पर मिनिट. ठीक आहे, हे 9 वाजताचे लिहिले मी. आता मी काय अर्ध्या तासाने पुन्हा PV नाही करणार, पण बाकी इंडिकेटर बघेल. जसं की FHR 120 होते, ते जॉईन केले मी. कॉन्ट्रॅक्शन बघेल, ते मी प्लॉट केले. 3 कॉन्ट्रॅक्शन होते. त्यानंतर पल्स हे केलं, एमनेटिक फ्लूइड फ्लूइड क्लिअर होतं. हे तुम्हाला लिकिंगने दिसेल आता. ठीक आहे, कारण की तिचं मेम्ब्रेन गेलेलं आहे, लिकिंगने दिसेल. तुम्हाला PV करायची गरज नाही लागणार. ठीक आहे, त्याच्यानंतर 10 वाजता पुन्हा 136 FHR, 3 कॉन्ट्रॅक्शन, 80 पल्स रेट, एमनिओटिक फ्लूइड क्लिअर. असं करत करत आपल्याला किती आपण 9 वाजता PV केलेलं आहे म्हटल्यावर आपल्याला पुन्हा करावं लागेल 1 वाजता. ठीक आहे, PV तिथपर्यंत आपण अर्ध्या अर्ध्या तासाने हे इंडिकेटर प्लॉट करत जायचं. आता स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन झाले 11 वाजता, एमनिओटिक फ्लूइड क्लिअर आहे. ठीक आहे, स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन यायला लागले म्हणजे आता डिलिव्हरी होऊ शकते. ठीक आहे, कारण की हीच पॉवर आपल्याला गरजेची आहे. 4 कॉन्ट्रॅक्शन येत आहे, स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन पुश करण्यासाठी. ही पॉवर फिटसला बाहेर पुश करण्यासाठी ही पॉवर गरजेची आहे. आता पॉवर पॅसेज काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो पुढच्या स्लाइडमध्ये. एकदा हे बघून घ्या कसं प्लॉट करत जाता येते. ठीक आहे, सो आता आपल्याला 1 PM ला जेव्हा PV केली तेव्हा ते सापडलं 9 सेंटीमीटर, नाही सॉरी 10 सेंटीमीटर. ते थोडं खाली आलंय त्यामुळे 9 वर ते क्लिक झालंय, पण 10 सेंटीमीटर डायलेटेड आहे. ठीक आहे, ठीक आहे, फुल्ली डायलेटेड झाली ती 1 वाजेपर्यंत. 9 वाजता 5 होती. सो आपलं आयडियली जे डायलेटेशन व्हायला हवं होतं ते झालं. त्यामुळे आपण पार्टोग्राफ प्लॉट करणं आता बंद केलंय. ठीक आहे, 10 वाजताचे कॉन्ट्रॅक्शन फक्त प्लॉट करून घेतले, टेम्परेचर प्लॉट करून घेतला. आणि त्यानंतर तुम्हाला इथे लिहायचंय बघा, याच्यामध्ये दिलेलं आहे की स्पॉन्टेनियस जे पण होईल, स्पॉन्टेनियस बर्थ ऑफ लाईव्ह फिमेल इन्फंट वेईंग 2.8 kg ॲट 1:20 PM. 1 वाजता फुल्ली डायलेट झाली आणि 1:20 पर्यंत तिची डिलिव्हरी झाली. हा पार्टोग्राफ झाला पूर्ण प्लॉट करून तुमचा. तुम्ही तो बाजूला ठेवून द्यायचा आणि मग केस शीटला जॉईन करून टाकायचं. ठीक आहे, आता प्रोलॉंग आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर काय असतं हे आपण बघूया. प्रोलॉंग लेबर म्हणजे काय की तुम्हाला जर सर्वायकल डायलेटेशन मिळतंय, 10 सेंटीमीटर आहे, पण तिचे जे कॉन्ट्रॅक्शन आहेत ते एकतर माइल्ड आहेत किंवा येतच नाही आहेत किंवा मॉडरेट आहेत. स्ट्रॉंग कॉन्ट्रॅक्शन नाही येते आणि ते टिकते डिलिव्हरी ती 24 आवरपेक्षा जास्त, तर त्याला आपण प्रोलॉंग लेबर म्हणतो. आणि ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणजे काय? ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय म्हणतो आपण की एखादी गोष्ट अडकते एखाद्या ठिकाणी. आता दरवाजा एवढूसा आणि सामान एवढं मोठं आहे, तर ते ऑब्स्ट्रक्ट होतं, तिथे ऑब्स्ट्रक्शन येतं त्या सामानाला, तर ते कपाट बाहेर काढण्यासाठी. तसंच सेम येते की डायलेटेशन नाही होते, त्यामुळे फुल डायलेटेशन नाही होते त्यामुळे बच्चा बाहेर येतच नाही, त्याला आपण ऑब्स्ट्रक्टेड लेबर म्हणतो. इथे कॉन्ट्रॅक्शन आहेत पण पॉवर आहे पण पॅसेज नाहीये. ठीक आहे, सो पॉवर, पॅसेज आणि पॅसेंजर आता पुढच्या स्लाइडमध्ये दिलेलं आहे. पॉवर, पॅसेज आणि पॅसेंजर. पॉवर म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन. त्याच्यानंतर पॅसेज म्हणजे आयदर पेल्विक ॲडिक्वेसी किंवा डायलेटेशन. आणि पॅसेंजर म्हणजे फिटल कंडिशन, लाय आणि प्रेझेंटेशन. ठीक आहे, आता कॉम्प्लिकेशन्स काय काय होऊ शकतात ह्या तुम्ही जे मॉनिटर करताय त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो कॉम्प्लिकेशन हा पार्ट जो आहे तो ॲक्च्युली पार्टोग्राफमध्ये न कव्हर करता आपण नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कव्हर करूया. ठीक आहे, सो मी तुम्हाला आहे ना पार्टोग्राफ एक पाठवेल, तुम्ही प्लॉट करून बघा. एक पार्टोग्राफ प्रिंट घ्या आणि आणि आपण गुरुवारी पण पुन्हा एकदा बघूया. ठीक आहे, सो आता आपण वळूया आपल्या शेवटच्या टॉपिककडे, ज्याचं नाव आहे इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉल. आता इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रोटोकॉलमध्ये तुम्हाला खूप जास्त हार्ड अँड फास्ट नाही, तुम्ही ऑलरेडी करताय सगळ्या गोष्टी. फक्त काही गोष्टी मिसिंग असतील तर तुम्ही हे करा, प्रॅक्टिस करणं स्टार्ट करा. सगळ्यात पहिले हँड वॉशिंग मी ऑलरेडी सांगितलंय 6 स्टेपनी कसं करायचं. त्यानंतर PPE यूज करायचं. PPE मध्ये काय काय यूज करायचं? बेसिकली HIV, HBS AG वगैरे पॉझिटिव्ह असतील तर आपण गॉगल पण यूज करायचे आहेत. त्यासोबत आपण काय काय यूज करायचं आहे ते पिक्चरमध्ये बघूया आपण. त्यानंतर युज्ड आयटमचं प्रोसेसिंग कसं करायचं आणि शार्पचं डिस्पोजल कसं करायचं. त्यानंतर क्लीन एन्व्हायरमेंट कसं ठेवायचं, BMWचं सेग्रिगेशन कसं करायचं. आणि 7वं आणि 8वं सोडून द्या, कारण की ते कोविडसाठी होतं, रेस्पिरेटरी हायजीन आणि सोशल डिस्टन्सिंग. आता कोविड उरलंच नाहीये, कोविड आता खूप कमी प्रमाणात उरलंय. सो ते आता गरज नाहीये. ठीक आहे, आपल्याला N95 वगैरे लावायची गरज नाही, नॉर्मल मास्क लावला तरी चालतो. इथे लक्षात घ्यायचं, हँड हायजीन जे आहे, जे 6 स्टेप सांगितले ते कधी कधी परफॉर्म करायचे ते लक्षात ठेवायचे. 5 मोमेंट्स लक्षात ठेवायचे आहेत. आता कुठकुठले 5 मोमेंट्स आहेत?
बिफोर टचिंग अ पेशंट, आफ्टर टचिंग अ पेशंट. त्याच्यानंतर दुसरं आहे आफ्टर बॉडी फ्लूइड एक्सपोजर रिस्क. ठीक आहे. चौथा आहे बिफोर क्लीन असेप्टिक प्रोसिजर, एनी प्रोसिजर. त्यानंतर आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग ऑल्सो. ह्या 5 ठिकाणी तुम्हाला हँड वॉशिंग परफॉर्म करायचं आहे. ठीक आहे. बिफोर आफ्टर 2 आहेत, त्याच्यानंतर एक आफ्टर आहे. सो हँड वॉशिंग कसं करायचं मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. हा त्याचा पोस्टर आहे, तुम्ही तो रेफर करू शकता अगेन. पीपी कुठलं यूज करायचं आहे, याच्यामध्ये गॉगल दिलेले आहेत, कॅप दिलेले, मास्क दिलेले, गाऊन दिलेला आहे. त्यानंतर शू कव्हर दिलेलं आहे. ठीक आहे. हे हे जे पीपी आहे ते कोविडसाठी आहे, त्यामुळे हे स्किप करूया आपण. ठीक आहे. आता आपण प्रोसेसिंग ऑफ यूज आयटम कसं करायचं. तर प्रोसेसिंग जे आहे ते काय करायचं आहे, सगळ्यात पहिले आपल्याला यूज आयटम जे पण स्टीलचे असतील किंवा बाकी काय असेल, ठीक आहे, तुमचे सीझर वगैरे असतील सेटमधले, ते तुम्ही टॅप वॉटरने धुवून घ्यायचे आणि 15 ते 20 मिनिटं क्लोरीन सोल्युशन 0.5% क्लोरीन सोल्युशनमध्ये बुडवून ठेवायचे. ते पुन्हा टॅप वॉटरने धुवून एका कपड्यामध्ये बांधून, सुकून एका कपड्यामध्ये बांधून मग ऑटोक्लेव्हला द्यायचे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवायचं याच्यामध्ये. हीच प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. आता तुम्ही म्हणाल की आमच्याकडे क्लोरीन सोल्युशन नाहीये, ब्लिचिंग सोल्युशन नाहीये, 5% हायपोक्लोराईड सोल्युशन पण नाहीये, त्याच कसं करणार. सो याच्यामध्ये एक प्रोसिजर दिलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही 0.5% हायपोक्लोराईड नसेल तरी पण तुम्ही ते बनवू शकता. ब्लिचिंग पावडर आणायची बाजारातून, त्याचे 3 टीस्पून टेबल स्पून, ऍक्च्युली 3 टेबल स्पून घ्यायचे, म्हणजे 15 ग्राम ब्लिचिंग पावडर घ्यायची आहे. ती 15 ग्राम एका मगमध्ये मिक्स करायची, त्याचा घोळ बनवायचा आणि एका बकेटमध्ये पूर्णपणे टाकायची ती, आणि ते बकेट थोडंसं हे ढवळून घ्यायचं. हे तुमचं 0.5% क्लोरीन सोल्युशन बनून जातं. आता हे यूज कशासाठी करायचं आहे, प्रोसेसिंगसाठी करायचं आयटमच्या, यूज आयटमच्या. त्यासोबत तुमचे इक्विपमेंट क्लीन करण्यासाठी यूज करायचे, फ्लोअर क्लीन करण्यासाठी करायचं, आणि तुम्ही बाथरूम क्लीन करण्यासाठी पण यूज करू शकता. बाथरूमसाठी तुमचं वेगळं काही असेल तर ते तुम्ही यूज करू शकता, पण फ्लोअर क्लीन करण्यासाठी हेच सोल्युशन वापरायचं आहे. ठीक आहे. आता जे बायोमेडिकल वेस्ट सेग्रिगेशन आहे त्याच्यामध्ये काय काय कशामध्ये टाकायचं आहे. आता येलो बॅगमध्ये टाकायचं आहे अॅनाटॉमिकल वेस्ट, जे पण काय तुमचं येईल, प्लॅसेंटा, अॅनाटॉमिकल पार्ट, किंवा मग ब्लड स्टेन काही असेल, किंवा मग फ्लूइड स्टेन असेल, बॉडी फ्लूइड स्टेन, ते पण याच्यामध्ये जाईल. ठीक आहे. ब्लू मध्ये ग्लासवेअर जाईल. ठीक आहे. त्याच्यामध्ये याच्यामध्ये एक आहे की ब्रोकन ग्लास सुद्धा आपण याच्यामध्ये टाकायचो पूर्वी, बट आता तसं नाहीये. आता ब्रोकन ग्लास जे आहे ते शार्प कंटेनर्स जे आहे त्याच्यामध्ये टाकायचं रेकमेंडेड आहे, जे बीएमडब्ल्यू रूल्स आहेत त्याच्यानुसार. ठीक आहे. आता ही जुनी पीपीटी असल्यामुळे तुटलेले पण आपण याच्यामध्येच टाकतो, बट देन आता फक्त जर पॅक, म्हणजे तुम्ही एखादा अँपूल यूज केलं, एखादं वायल यूज केलं, सॉरी अँपूल नाही, अँपूल तर फोडतोच आपण, वायल यूज केलं, ते ब्रोकन नसतं, ते तुम्ही याच्यात टाकू शकता, पण जे ब्रोकन असेल ते तुम्हाला शार्पमध्ये टाकायचं. त्यासोबत शार्पमध्ये अजून काय काय टाकायचंय, ब्लेड झालं किंवा एखादी कट केलेलं हे झालं, निडल झाल्या, हे सगळं तुम्हाला शार्पमध्ये टाकायचंय. त्यानंतर ब्लॅकमध्ये तुम्हाला काय टाकायचंय, जो पण जनरल वेस्ट असेल, किंवा मग यु नो जनरल कचरा असेल, खाण्यापिण्याचं सामान किंवा काय, जे काय असेल ते टाकायचं. रेडमध्ये आपल्याला प्लास्टिक टाकायचं आहे. ठीक आहे. रेडमध्ये जे पण प्लास्टिकचं असेल ते टाकायचं आहे. जे रॅपर वगैरे असतात ते तुम्ही जनरलमध्येही टाकू शकता किंवा प्लास्टिकमध्येही टाकू शकता. ठीक आहे. सो मी रेकमेंड करेल की तुम्ही जनरल कचरा ब्लॅक कलरचं जे त्याच्यामध्ये टाका रॅपर वगैरे, कारण की ते जास्त बेटर राहतं. ठीक आहे. आता ते हे कॅरी कसं करायचं ते दिसतंय बघा. 75% भरल्यानंतर तुम्हाला ते नेऊन मेन डब्यात नेऊन टाकायचं आहे. जिथे तुम्ही सोर्सला सेग्रिगेट करता तिथून नेऊन 100% भरायची वाट नाही बघायची. 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त भरून गेल्यानंतर अशी कंडिशन होते की निडल्स पडतात, पायाला लागतात. 75% दुसरा जो बाबा आहे तो घेऊन चाललाय बघा, तसं तुम्हाला घेऊन जायचं आहे. ठीक आहे. सेम वे इथे पण तसंच आहे. प्रत्येक डब्बा उचलून घेऊन जायचा, एकच ठिकाणी मिक्स करून तिकडे ओढत ओढत न्यायचं, सगळे निडल्स वगैरे पडतात, असं नाही करायचं. ठीक आहे. आता मर्क्युरी स्पिलेज आणि बाकी ब्लड स्पिलेज हे मी तुम्हाला लक्षमध्ये शिकवेल, कारण की ते मान्यतामध्ये नाहीच आहे. मान्यतेच्या क्वेश्चन पेपरमध्ये हे सगळं आहे. इन्फेक्शन प्रिव्हेन्शन प्रॅक्टिसेस इन फ्युमिगेशन वगैरे ते सगळं याच्यामध्ये आहे. ठीक आहे. सो ते आपण त्याच्यामध्ये शिकूया.
आणि कोविडचं तर आता नाहीच आहे, त्यामुळे कोविडच्या स्लाइड्स मी स्किप करते. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. कोणाला काही विचारायचं आहे? समजलं सगळ्यांना मी जे जे काही सांगितलं ते? ओके. आदित्य हॉस्पिटल, तुम्हाला काही विचारायचं आहे का? तुम्ही खूप गहन डिस्कशन करताय. बरं, खूप सारे विंडोज नंतर आल्या. रिअलमी, त्यानंतर एक आहे टेक्नो BF. तर प्लीज सगळ्यांना मी एक रिक्वेस्ट करतो, आजसाठी असू दे, पण रिनेम वाला शिकून घ्या. एकदा युट्यूबला बघा, वाटल्यास तुम्ही रिनेम कसं करायचं, किंवा माझे जुने सेशन पण तुम्ही युट्यूबला बघू शकता. त्यामध्ये मी रिनेम कसं करायचं ते प्रॉपर शिकवलेलं आहे. तर नेक्स्ट टाइम पासून जेव्हा पण तुम्ही एंटर करा, तुम्ही तुमच्या सोयीनुसार, पण देन अगदीच असं घेऊ नका की कधी एंटर करू शकता तुम्ही. टाइमवर एंटर करायचा ट्राय करा. पण कुठली प्रोसिजर असेल तर ठीक आहे, थोडं लेट पण आलेत तरी, पण देन तुम्ही केव्हा पण येताय, प्लीज तुम्हाला रिनेम करा स्वतःला, म्हणजे आम्हाला कळेल कोणतं हॉस्पिटल आहे आणि कोणते हॉस्पिटल नाही आहे. ठीक आहे. पण आता ते सांगू शकतात ना कोणत्या हॉस्पिटल मधून आलेत? हो टेक्नो. तुमचं नाव काय, मिलिंद आहे का? म्यूटवर आहात तुम्ही. टेक्नो BF7H अनम्यूट करून बोला. टेक्नो म्यूट आहे, म्यूट. किरण मराठे, श्री अनगा दत्त हॉस्पिटल चोपडा. कोणचं? श्री अनगा दत्त हॉस्पिटल चोपडा. अनगा दत्ता हॉस्पिटल. अनगा ओके. दत्त, डॉक्टर पराग पाटील. पराग पाटील. ओके. ओके. रिअलमी U1 कोण आहे? रिअलमी U1 कोणत्या हॉस्पिटलमधून आहात? त्याचा ऑडिओच कनेक्ट होत आहे अजून. खूप खूप वेळापासून ऑडिओच कनेक्ट होत आहे त्यांचा. मला सगळ्यांनी एक रिक्वेस्ट करायची आहे, करू शकते का मी? मला तुम्हाला एक काम सांगायचंय, कराल का? मी एक हो सांगितलं. सांगा ना. हा, फक्त आजच्या दिवस तुमच्यापैकी किंवा तुम्ही सगळ्यांनी जे जे कोणत्या हॉस्पिटल मधून आलेला आहात, तर तुमच्या लेटर हेडवर मला तुम्ही तुमचं अटेंडन्स पाठवा. आता लेटर हेडवर आल्यावर आम्हाला नक्की कळतं की डॉक्टर परागचं आडनाव काय, आम्हाला माहित नव्हतं, आता आम्हाला कळलं डॉक्टर पराग पाटील. तसंच आम्हाला बाकीच्यांची नावं पण कळेल. प्राजक्ता भामरे, चंद्रकांत कोण आहे जनसेवा, त्यांचं नाव काय आम्हाला काही माहिती नाहीये. तर आजच्या दिवस तुम्ही तुमच्या ग्रुपवर जे काय आपण वेगवेगळे ग्रुप केलेत ना, तर तुम्ही तुमचा लेटर हेडवर तुम्ही तुमची हे पाठवा, अटेंडन्स पाठवा. चालेल? कराल का तेवढं काम? ओके ओके. ओके. स्पेशल पाठवायचे की सर्वांनी एकत्र पाठवायचे मॅडम? लेटर हेडवर सर्वांचे नाव लिहायचे का एकासाठी स्पेशल घ्यायचं? नाही, सगळ्यांची नावं लिहा एका लेटर हेडवर आणि मला व्हॉट्सअपवर पाठवा. ओके ओके ओके. म्हणजे मला कळेल की नावं पण कळतील आणि तुमच्या हॉस्पिटलचं नाव कळेल, सगळ्यांचं नाव कळेल, असं होईल. ओके. आता मला असं सांगायचंय की ही जी वेळ होती ती आम्हाला परत एकदा सांगण्यात आलेली आहे, म्हणून आम्ही ह्या वेळेस घेतलेला आहे. कारण कोणाची आमची पण सोय बघितली गेलेली नाहीये. आम्हाला सांगितलंय ह्या वेळेस द्या, आम्ही मुकाट्याने घेत आहोत. तर तसंच तुम्हाला पण ही वेळेचं काही तुम्ही तक्रार करू शकणार नाही. तुम्हाला हे यावं लागेल. तुम्हाला फक्त 3 आठवडे यायचं आहे, आठवड्यातनं 2दा. ओके. आपण 1 आणि 2 असा आज हे घेतलेलं आहे, सेशन घेतलंय. पुढच्या गुरुवारी आपण त्याचं रिव्हिजन घेऊ. तसंच आपण 3 आणि 4 आणि 5 आणि 6 असं घेणार आहोत. तर तुमची जी काही तक्रार असेल किंवा तुम्हाला जे काही मान्य नसेल ते आता आपल्याकडे डॉक्टर अमिता क्षीरसागर मॅडम आलेले आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे ते आम्हाला सांगतील. ओके. तुम्हाला काय अडचण असेल तर, आणि शिकवण्यात काय अडचण असेल तर आम्हाला जरूर कळवा, आम्हाला फोन करा किंवा आपल्या व्हॉट्सअपवर तुमच्या ग्रुपवर सांगितलं तरी चालेल. ओके. ओके. अमिता मॅडम, कोणाला काही पण विचारायचं असेल, यू कॅन पुट इट ऑन ग्रुपवर टाका तुम्ही, आम्ही तुमच्या क्वेरीज सॉल्व्ह करू. ठीक आहे. अमिता मॅडम. हा मॅडम बोला. अमिता मॅडम, मी आता प्लीज मंजित सर तुम्ही पण थांबा. कोणी जाऊ नका, मी अटेंडन्स घेते अमिता मॅडमला विचारून. तर मला अटेंडन्स, मॅडम भामरे हॉस्पिटल आलेला आहे. ओके.
अमिता मॅडम आहे. हा हो आहे मॅडम. हा जनसेवा आहे. हो जनसेवा आहे. जनसेवा आहे. नाही जनसेवा नाही आलाय मॅम. हा नवजीवन नाही आलेलं. नाही नाही एक आलेलं मिनिट आहे नाही आणि नाही नाही मॅडम मी सांगते थांबा. दत्त हॉस्पिटल मधलं आलंय कोणी? हा आलेत मॅडम. दत्ताचे आलेत. पवन पाटील कडनं आलंय दत्त हॉस्पिटल मधनं? आलेत मॅडम. नाही आपल्या दत्ताची 2 होते. नाही अनघा दत्त नाही, डॉक्टर पवन पाटील दत्त हॉस्पिटल. नाही मॅडम त्यांच्याकडून नाही येणार आहेत. हा नाही येणार आहेत. नंतर नवजीवन मधनं आलेले आहेत. नवजीवन मधून नाही आलेले आहेत. हा परिश्रम पण कॅन्सल केलंय तुम्ही. आता मला सांगा हो, संजोग संजोग हॉस्पिटल आलंय? नाही आलंय मॅम. हा आणि शालिनी देवी आलंय आणि श्री अनघा दत्त आलेले आहेत. ओके त्यामुळे हो. हा त्यामुळे 7 पैकी 3 आलेले आहेत मॅडम. ओके ओके मॅम. हा आता मी तुम्हाला नंदुरबारचं विचारते. आदित्य हॉस्पिटल आलेलं आहे. नंतर आयुष्यवर्धिनी मधले आलेले आहेत. कुलकर्णी मधले आलेले आहेत. मधुरा नाही आलेला. नाही मॅम नाही आलेले. आणि पाटील पण नाही आलेले. नाही मॅम. आणि स्पर्श आलेले आहेत. त्यामुळे दोन्हीकडचे 4 आलेत. ओके मॅम. हा तर टोटल आता 8 हॉस्पिटल होती. तर आम्हाला बघायचंय शर्यतीत कोण जिंकतंय, शेवटपर्यंत कोण येतंय, कोण कासव होतंय आणि कोण ससा होतंय बघू. ओके आपल्याला फास्ट रनिंग नकोय, स्लो रनिंगच हवंय. तर सगळ्यांनी अटेंड करा. काही प्रॉब्लेम असतील तर सांगा. ओके आता आपण गुरुवारी रिव्हिजन घेणार आहोत. तर माझी स्टाफ येणार आहे. मला माझ्या स्टाफला इनकन्व्हिनियन्स करावा लागतोय. तिची ड्युटी सकाळी 7 ते 3 असते. पण तुमच्या रिक्वेस्टमुळे मला तिला संध्याकाळी 6-6:30 पर्यंत थांबवावं लागणार आहे. कारण ममा नटालिया जे असतं ज्याच्यावर आपण दाखवणार आहोत तुम्हाला, ते एकट्याच्याने नाही होत. आपल्याला कोणतरी मदत लागते. हा त्यामुळे प्लीज सगळे वेळेवर या. आणि तेवढं तुम्ही स्टाफ आहात ना, तर तुम्ही त्या स्टाफला रिस्पेक्ट द्या. तिने वेळेवर घरी जायला पाहिजे. तुमच्यामुळे ती थांबणार नाही. ओके तर मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मनापासून थँक्यू म्हणते आल्याबद्दल. ओके थँक्यू मॅडम. थँक्यू गुड बाय. मंजित सर यू कॅन लीव द मीटिंग. Yes, म्हणजे thank you. एंड द Thank you मीटिंग. so much, everyone. अमिता मॅडम थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच मॅम. या थँक्यू. मी so फोनवर much बोलते तुमच्याशी. थँक्यू मॅम. हा मी बोलते मॅम. मला फक्त एक मंजित सरांना रिक्वेस्ट होती. हा बोला ना. काय ग्रुपवर मेसेज होता म्हणजे लास्ट टाइम की त्यांना ट्रेसचं आहे ना डिटेल्स पाहिजे. तर या पीपीटी मध्ये ऑलरेडी आहे. तर आपण म्हणजे ग्रुपमध्ये हे पीपीटी टाकलं तर त्यांना ट्रेसचं फ्लोचार्ट हो दिसेल. चालेल. लास्ट टाइम पण मी पीपीटी पाठवली होती. मी परत पाठवतो. एक्झॅक्टली बहुतेक मिस झाली होती. सो आय गॉट अ मेसेज म्हणजे ग्रुपमध्येच मेसेज आलं होतं त्यांचं की आम्हाला हवे आहे. ओके ठीक आहे चालेल. मी पाठवतो परत. ठीक आहे. ओके थँक्यू सो So मच. I don't have त्यांना पोस्ट केलं असतं तर like repository for me also. So please give me. आवाज ब्रेक होत आहे. ओके